गुड इव्हनिंग. आजपासून आपण जो मोस्ट फिअर्ड सब्जेक्ट आहे तुमचा मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन त्या संदर्भात आपण आज सुरुवात करणार आहोत. तर त्या सब्जेक्टला सुरू करण्याआधी आपण या परीक्षेची ओळख करून घेऊयात. या पर्टिक्युलर विषयाला संदर्भून मी आता स्क्रीन शेअर करतो. एक सेकंड. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सिलेबस ऑलरेडी माहित आहेच. टॉपिक्स कोणकोणते आहेत, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टला मार्क्स किती आहेत हे आपण पर्टिक्युलर डिस्कस करणार आहे. यातला पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2 आणि पॉईंट नंबर 3 ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल हे जे 3 पॉईंट आहेत मेजरली ते मी कव्हर करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मार्किंग बघाल तर लेफ्ट साईडला याचे मार्किंग लिहिलेत. ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट अराउंड 22 मार्क्स, पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट जो ब्रॅकेट केलेला भाग आहे तो वेगळा आहे 8 मार्कला, जो सर्कल मध्ये लिहिलाय तो. सगळ्यांना दिसते ना इमेज? येस, सगळ्यांनी इमेज क्लिअर आहे? नाहीतर मी काहीतरी बडबडतो नुसतं हवेत असं होईल. इमेज दिसते सगळ्यांना? येस, हो दिसते. तर याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट अराउंड 11 मार्क्स आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल अराउंड 16 मार्क्स. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 50% अबव तुमचे जे मार्क्स आहेत ते मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात भीती खाल्ली सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्या जे ऍप्लिकंट्स आहेत त्यांनी, की याचा जो पर्टिक्युलर सिलेबस आहे किंवा कोणतंही बुक अवेलेबल नाहीये. तर त्या संदर्भात काळजी करायची गरज नाहीये. आम्ही आता ऑलरेडी त्याच्यावर बऱ्यापैकी काम केलेलं आहे. जवळजवळ 50% जास्त काम झालेलं आहे त्याच्यावर. आमची एक टीम आहे जी प्रत्येक टॉपिक वाईज या सगळ्या मॅनेजमेंटच्या एमबीएचा जो सिलेबस आहे त्या एमबीएच्या सिलेबस म्हणून त्या आर्टिकल्स काढत आहे. आणि त्या आर्टिकल्स नुसार तुम्हाला नुसतं तेवढ्या जरी नोट्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सगळ्या या पॉईंटचा अभ्यास तुमचा कव्हर होऊन जाणार आहे. ओके, त्यामुळं पहिल्यांदा ती भीती सोडून द्या की याच्या संदर्भात नेमकं काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे प्रत्येक पॉईंट किंवा कधी अभ्यासलेलं नाहीये तुम्ही. बहुधा मॅनेजमेंट या बॅकग्राऊंडचं कोणी नाहीये मोस्टली. जे मी सगळ्यांची प्रोफाईल ज्यावेळी बघितली त्यावेळेला मला समजलं. त्यामुळे तुम्ही याची भीती काढली, परंतु असं काही नाही. अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट आपण डे टू डे लाईफ मध्ये ऑलरेडी, आता तुम्ही सगळी एक्सपिरियन्स माणसं आहात त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी हे सगळं तुम्ही करत आहात. ज्यावेळेला आपण सेशन चालू करू त्यावेळेला तुम्ही रिलेट कराल सगळ्या गोष्टींशी. त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल की हे ऑलरेडी तुम्ही करत आहात. ओके, फक्त आता याला काय केलं, एक प्रत्येक संक्षिप्त व्याख्या दिलेली आहे प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी त्यांनी एक टर्म असाइन केलेले आहेत. मग त्या पर्टिक्युलर टर्म्स कोणत्या आहेत, त्यांच्या डेफिनेशन काय आहे, त्यांच्यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. ओके, आता या परीक्षेमध्ये लास्ट इयर कट ऑफ जो होता तो साधारणपणे 134 होता. आउट ऑफ 200 कट ऑफ जो आहे तो 134 मार्कांचा लागला होता. आता या वर्षी अपेक्षित स्कोर जो आहे, सेफ स्कोर आपण ज्याला म्हणूयात, ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म पकडू शकता तुमची जी एंट्री आहे ती 150च्या अराउंड आमची एक्सपेक्टेशन आहे की 150च्या आसपास जर तुम्हाला मार्क पडले तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये आरामात तुम्ही क्रॅक कराल ही एक्झाम. तर ते 150 मार्क आपण कशा पद्धतीने पाडणार आहोत, तर 150 मार्क जर तुम्हाला पाडायचे असतील तर ऑब्व्हियसली जर मेजर चंक आहे किंवा सिलेबस 50%पेक्षा तुमचा मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. मग मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मार्क पाडण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 80% प्लस स्कोर करावा लागणार आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग तुमचे जे काही रेग्युलर टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जो ऍडिशनल स्कोर करायचा तो करायचा. म्हणजे आपण हे जे आता टॉपिक्स बघणार आहोत त्याच्यामध्ये ऍटलिस्ट आपल्याला 80% स्कोर करायचा आहे या दृष्टीने बघणार. आणि तुम्हाला हे होऊ शकतं, याच्यामध्ये अजिबात कुणी म्हणजे भीती करण्याची काही गोष्ट नाहीये. आपण आज एक साधा सोपा सेशन घेणार आहे 3 टॉपिकवर. मी तुम्हाला 3च टॉपिक समजून सांगणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर त्या 3 टॉपिकवर किती क्वेश्चन आलेत आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःहून उत्तर देऊ शकता हे तुम्हाला मी आज दाखवून देणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट द सेशन नाव. लेट मी शेअर द विंडो अगेन. फुल स्क्रीन? येस 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 सगळ्यांना स्क्रीन दिसते का? एकदाच मला सांगा म्हणजे मी एकदा सुरू केल्यानंतर पण तुम्हाला थांबायला नको. येस, ओके ओके गुड. आता आजच्या सेशन मध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याच्यामधले 3 मेजर पॉईंट आपण आज बघणार आहे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशनल प्लॅनिंग आणि लिडरशिप थिअरीज. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपण सगळेजण जॉब करणारे आहोत, सगळेजण एक्सपिरियन्स आहात. ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे वेगळ्यानं तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु या ऑर्गनायझेशनचे जर तुम्ही लेअरमध्ये स्ट्रक्चर्स कोणकोणते असू शकतात किंवा या स्ट्रक्चर्समध्ये यांच्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचे पर्टिक्युलर लेअरचं काम काय काय आहे हे जे आहे हे समजून घेणं गरजेचं. ओके, त्यानंतर ऑर्गनायझेशनल प्लॅनिंग मध्ये काय, जे आपण प्लॅनिंग करतो कोणतीही एखादी स्ट्रॅटेजी ठरल्यानंतर ती स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काहीतरी प्लॅनिंग करतो, बरोबर. मग ते प्लॅनिंग कोणकोणत्या स्वरूपात असू शकतं. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अतिशय प्रॅक्टिकल गोष्टी, परंतु आपण याला एका सायंटिफिक वेने, एका सायंटिफिक संज्ञेतून आपण शिकणार आहोत. ओके, so let us go to the first point, which is
ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आता ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे कोणत्या प्रकारचं असतं तर त्यामध्ये पिरॅमिडिकल स्ट्रक्चर केलेलं आहे. त्याच्यामध्ये पिरॅमिडमध्ये बॉटम लेवल, लोअर लेवल, मिडल लेवल आणि टॉप लेवल असे 3 प्रकारचे आपण लेवल केलेले आहेत. या लेवलमध्ये काय काय असतं तर टॉप लेवल ऑब्व्हियसली बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, चीफ एक्झिक्युटिव्ह. त्यानंतर मिडल लेवलला कोण कोण असतं, डिपार्टमेंटल हेड्स, मॅनेजर्स. त्यानंतर लोअर लेवल इज सुपरवायझर्स अँड मेन फोरमन. आता लोअर लेवल जे आहे तर आता याच्यामध्ये 3 पोझिशन मध्ये आपण 3 वेगवेगळ्या पोझिशन मध्ये हा पिरॅमिड डिवाइड केलेला आहे. त्याचे फंक्शन्स जे आहेत ते आपण वेगवेगळे इलॅबरेट केले. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि ट्रिकी पार्ट फक्त मी सांगणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं. आता जनरली ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये फरक काय आहे. ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट आपण जनरली जे आहेत हे शब्द करतो बरोबर, आपण त्यालाच मॅनेजमेंट म्हणतो, आपण त्यालाच ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. याच्यातला मेजर फरक लक्षात घ्या. ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते स्ट्रॅटेजी जे ठरवतात, म्हणजे ही टॉप लेअर जी आहे, टॉप लेवल जिथे मी दाखवलेली आहे, टॉप लेवल दॅट इज ऍडमिनिस्ट्रेटर्स. ओके, इवन दो वी कॅन कॉल देम एज अ मॅनेजर्स. मिडल लेवल्स आर मॅनेजर्स. ओके, अँड लोअर लेवल्स आर फोरमन और सुपरवायझर्स. याच्यामध्ये आपण वर्कर्स सुद्धा कन्सिडर करतो लोअर लेवलमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, टॉपमोस्ट पोझिशन ऍडमिनचा आणि मॅनेजरचा फरक जर तुम्ही विचारला तर ऍडमिन आणि मॅनेजरमध्ये मेजर डिफरन्स काय आहे तर ऍडमिन जो आहे, ऍडमिन मॅनेजेस स्ट्रॅटेजीज, व्हेअर ॲज मॅनेजेस पीपल. लक्षात घ्या, मॅनेजर जे आहे तो माणसं सांभाळतो आणि ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे तो जे टॅक्टिकल प्लॅनिंग आहेत, जे काही स्ट्रॅटेजीज आहेत ते बनवण्यामध्ये लक्ष घालतो. ओके, तो हा फरक आहे ऍडमिनिस्ट्रेटर आणि मॅनेजर मधला. ओके, त्यानंतर याच पिरॅमिडला आपण डिवाइड केलंय बघा, जे मी आता सांगितलं की याला जर तुम्ही थॉट वाईज किंवा त्यांच्या फंक्शन वाईज जर डिवाइड करायचं म्हणलं तर टॉपमोस्ट पिरॅमिडचा भाग जो आहे तो स्ट्रॅटेजिक पिरॅमिड म्हणून मानला जातो. मधला जो आहे तो टॅक्टिकल आणि लास्ट वन इज ऑपरेशनल. ओके, सो स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, ऑपरेशनल सगळे आता मॅक्सिमम जो एमबीएचा सिलेबस आहे तो इंग्लिशमध्ये असल्या कारणाने आपला सगळा जो सिलेबस इंग्लिशमध्येच इलॅबरेट केला जाणार आहे. फक्त मी जिथे जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला मराठीमध्ये त्याचं हे सांगणार की अर्थ सांगणार आहे. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, टॉप मॅनेजर्स, मिडल मॅनेजर्स आणि फर्स्ट लाईन मॅनेजर्स. याच्यामध्ये टॉप मॅनेजर स्ट्रॅटेजी ठरवतात म्हणजे काय करतात तर कोणते, आता एक आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. आणि अजून एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे, तुम्हाला आजचा जो टॉपिक होईल, हे सगळे टॉपिक्स हे सगळे तुम्हाला मी ज्यावेळेस सांगेन तेव्हा सगळ्यांना समजणार आहे. ओके, हे या गोष्टी खूप साध्या सोप्या आहेत आणि अतिशय तुम्हाला इझी वाटणार आहेत, आज समजणार आहेत. परंतु उद्या, परवा, 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर हा इतका व्होलाटाईल सब्जेक्ट आहे, म्हणजे मला ह्याचा अनुभव आहे विद्यार्थ्यांकडून की हा लगेच विसरला जातो की नेमकं ह्याच्यातला डिफरन्स काय. तुम्हाला ह्याच जर 2 गोष्टी मी एक उद्या परवा विचारल्या, ह्या 2 मधला डिफरन्स सांगा, तर तुम्हाला तो सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्रॅक्टिकल लाईफशी कशी रिलेट करता येईल, म्हणजे आपण करतो त्या गोष्टींची कशी रिलेट करता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, जेणेकरून ती जी मेमरी आहे ती आपली परमनंट मेमरी होऊन जाईल. ओके, आता या गोष्टींमध्ये बघा, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल आणि ऑपरेशनल याच्यामध्ये फरक काय सांगायचा तर कसं सांगणार आपण प्रॅक्टिकल भाषेमध्ये. समजा फॉर एक्झाम्पल तुमचा एक कॅफे. ओके, आता 15 ऑगस्ट लेटेस्ट मध्ये झालेला, आपण 15 ऑगस्ट घेऊयात. कॅफेवाल्यांनी काय केलं, 15 ऑगस्टला त्यांची स्ट्रॅटेजी होती की आपला जो सेल आहे, त्यांचा जो काय डेलीचा सेल आहे, तो डेलीचा सेल त्यांना 20,000 पर्यंत न्यायचा, ही त्यांची स्ट्रॅटेजी डिस्कस झाली. त्यांनी काय ठरवलं की आपल्याला 15 ऑगस्टला 20,000 पर्यंत सेल करायचा आहे. ओके, मग त्यासाठी त्यांनी अजून एक काय सप्लिमेंट असं कसं करू शकतो आपण तर काहीतरी आपल्याला ऑफर द्यावे लागतील, काहीतरी डिस्काउंट द्यावे लागतील, बरोबर, प्रमोशनल ऑफर द्यावे लागतील. मग त्यांनी त्यासाठी काय केलं की 10% डिस्काउंट डिसाईड केला. दॅट इज युअर स्ट्रॅटेजी. ओके, नाव टॅक्टिकल थिंकिंग. आता हे झालं कुणी, हे मालकाने ठरवलं किंवा मला माझ्या कॅफेचा बिझनेसचा 20,000 रुपये पाहिजे इंडिपेंडन्स डेचा, हे माझ्या सगळ्या ऑफर आपण इथपर्यंत देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीत कसं करायचं बघा, बरोबर. आता हे कोणाकडे आलं, मिडल मॅनेजर्सकडे आलं, टॅक्टिकल प्लॅनिंग. टॅक्टिकल प्लॅनिंग वाले काय करणार, तर हे कशा पद्धतीने आपण मूर्त स्वरूपात आणू शकतो, हे प्रॅक्टिकल कसं पॉसिबल आहे, या सगळ्या गोष्टी कोण डिस्कशन करणार, टॅक्टिकल वाले. तर त्याचं काय करणार, इंडिपेंडन्स डे आहे, बरोबर, आपल्याला फ्लॅगिंग केलं पाहिजे तिथं, त्याच्यामध्ये जी काही सजावट असेल, फुगे लावणे किंवा काय असेल ते, त्या सगळ्या गोष्टी करून त्याला आकर्षित बनवलं पाहिजे कॅफेला, जेणेकरून कस्टमर्स येतील, बरोबर. मग हे झालं टॅक्टिकल प्लॅनिंग. त्याच्यामध्ये टॅक्टिकल प्लॅनिंग मध्ये हे झाल्यानंतर हे स्वतः करणार नाहीयेत, पण हे लक्षात घ्या, हे प्लॅनिंग त्यांनी नुसतं केलंय की बाबा इथं या टेबलवर एवढे बलून्स लावा, इथं या टेबलवर असं करा, किंवा ही ऑफर देत असताना या कोणता त्यांचा एखादा आयटम असेल, समजा तो मील असेल, काहीतरी एक जेवण असेल, त्याच्यावर काहीतरी तुम्ही 10% डिस्काउंट द्या, दुसरा काय असेल त्यावर 5% डिस्काउंट द्या. हे नुसतं सांगायचं काम जे आहे ते कोण करणार आहे, मिडल मॅनेजर करणार आहे. मिडल मॅनेजर्स आर connecting link between top managers and the workers or first line managers. अंडरस्टँड दिस. सो मिडल मॅनेजर्स काय करणार आहे, टॅक्टिक्स ठरले, आता हे ऍक्च्युअली आपण कशा पद्धतीने करणार आहे. त्यानंतर त्यांनी ऑपरेशनला सांगितलं. ऑपरेशन म्हणजे कोण आहे, जे ऍक्च्युअली ग्राउंड
वर काम करतायत ते जण आहेत, बरोबर. म्हणजे कॅफे चालवणारे 3-4 मुलं जे काय असतील तुमच्याकडे, ठीक आहे, त्यांना तुम्ही काय ऑर्डर देणार आहे, जो किचन मधला माणूस आहे त्याला तुम्ही सांगणार आहे की बाबा हे आपल्याला 10% डिस्काउंट द्यायचंय, तू व्हॉल्यूम कमी कर, बरोबर. आपण सेम व्हॉल्यूम तर विकू शकत नाही फ्रीमध्ये, बरोबर. मग ऑपरेशनलचं काम कसं आहे की जी काय स्ट्रॅटेजी ठरलेली आहे टॉप मॅनेजमेंट कडनं, ज्या काही टॅक्टिक्स डिसाईड झाल्यात मिडल मॅनेजर कडनं, त्या प्रत्यक्षात आणणं हे म्हणजे ऑपरेशनलचं काम. समजते का? म्हणजे एक अतिशय आपण साधं सोपं एक्झाम्पल घेऊन कॅफेचं, आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे काय, टॅक्टिकल प्लॅनिंग म्हणजे काय, आणि ऑपरेशनल प्लॅनिंग म्हणजे काय हे बघितलं. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. स्ट्रॅटेजी का डिसाईड होते, कशा पद्धतीने डिसाईड होते, टॅक्टिक्स काय काम करतात, ऑपरेशनल वाले काय काम करतात. ओके. सो दिस इज हाऊ ऑर्गनायझेशन वर्क्स. त्यानंतर आता ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये रिलेशन, आता याच्यावर मला वाटतं क्वेश्चन आला तुमच्या लेटेस्ट लास्ट इयर याच्यामध्ये, याच्यावर क्वेश्चन आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, टॅक्टिकल प्लॅनिंग, ऑपरेशनल प्लॅनिंग आणि कंटिंजन्सी प्लॅनिंग. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं काय डिसाईड होतं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिसाईड होणार आहे, बरोबर. त्यानंतर काय होणार आहे, टॅक्टिकल प्लॅनिंग होणार आहे. टॅक्टिकल प्लॅनिंग नंतर काय होणार आहे, ऑपरेशनल, ते ऍक्च्युअल प्रत्यक्षात कसं आणायचं हे कोण करणार आहे, ऑपरेशनल प्लॅनिंग वाले करणार आहे. आता याच्यामध्ये हे तिन्ही झाल्यानंतर, आता समजा सेम कॅफेज एक्झाम्पल आपण कॅरी फॉरवर्ड करूया. त्या दिवशी माझी लाईटच गेली, इलेक्ट्रिसिटी ऑफ, कॅफेवाला काय करणार आहे, सगळं प्लॅनिंग गेलं पाण्यामध्ये, बरोबर आहे ना. मग याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आता हे हँडल करू शकतो, तर ऑब्व्हियसली आपल्याला काय याच्यामध्ये जनरेटर आणला पाहिजे, इन्व्हर्टरची व्यवस्था केली पाहिजे, काहीतरी बॅकअप प्लॅनिंग केला पाहिजे. दॅट इज युअर कंटिंजन्सी प्लॅन, राईट. वेन ऑल प्लॅन्स फेल, काय करायचं ते आपल्याला कोण सांगतं, तर कंटिंजन्सी सांगतो. ओके. कंटिंजन्सी या शब्दाचा ग्रॅमॅटिकल मिनिंग आपण पुढे बघणारच आहोत. आता याचं मिनिंग जे आहे ते अँटिसिपेशन ऑफ पोटेन्शियल क्रायसिस, म्हणजे जो क्रायसिस आहे जो होऊ शकतो परंतु कन्फर्म होईलच का नाही हे सांगता येत नाही, दॅट इज कॉल्ड कंटिंजन्सी. ओके. म्हणजे आपण सेम एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग बघितलेलं आहे, त्यामध्ये आपण टॅक्टिकल प्लॅनिंग बघितलेलं आहे, त्यामध्ये आपण ऑपरेशनल बघितलंय. आणि हे सगळं जर करायचं असेल किंवा हे जर करायचं, आपल्याला बॅकअप प्लॅन पण ठेवला पाहिजे. जर काय फेल्युअर आलं इन केस, जसं मी सांगितलं इलेक्ट्रिसिटी गेली किंवा काही एक्सवायझेड रिझनमुळे काही तुमची सिस्टीम कोलमडली, तर त्यावेळेला काय करायचं, दॅट प्लॅनिंग इज कंटिंजन्सी प्लॅनिंग. ओके. सो कंटिंजन्सीचं मिनिंग इथे तुम्हाला दिलेलं आहे, a process in anticipation of potential crisis of developing strategies, arrangements and procedures to address the humanitarian needs of those adversely affected by crisis. ओके. आता एक हे जे आलेलं आहे कोविड, दॅट यू कॅन काउंट ॲज अ कंटिंजन्सी, राईट. कोविड सिच्युएशन जे आलेली आहे, अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे, परंतु याच्यामध्ये जे काय आपल्याला प्लॅनिंग करावं लागलं सगळ्या बिझनेसमॅनना किंवा सगळ्यांना, म्हणजे अगदी हातगाडीवाल्यापासून सगळे, अर्थात त्यांना काही जास्त ऑप्शन नव्हते, परंतु सगळ्यांना याच्यामध्ये काहीतरी कंटिंजन्सी प्लॅन आपला ऍक्च्युअल करावा लागलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये एक तुम्हाला सॅम्पल कंटिंजन्सी प्लॅन इथे मी दिलाय, एक तर आपण ऑलरेडी डिस्कस केलाय, अजून एक इथं सांगितलेलं आहे, इमर्जन्सी फॉर वॉटर. ओके. जर रेफ्युजीज असतात, ते रेफ्युजीज जर अचानक आले, फॉर एक्झाम्पल 1 लाख रेफ्युजीज आपल्या कंट्रीमध्ये आले आणि त्यांच्याकडं पोर्टेबल वॉटर, पोर्टेबल इज ड्रिंकेबल वॉटर, पोर्टेबल म्हणजे पिण्यासारखं पाणी नाहीये, तर आपण आता यांच्यासाठी कंटिंजन्सी प्लॅन आहे, बरोबर. हे काय आपल्याला माहित होतं का, हे आपल्याला एक 10 वर्ष आधी माहित होतं का, 5 वर्ष आधी माहित होतं का रेफ्युजीज येणार आहेत, नाही, हे अचानक घडलेली घटना आहे, बरोबर. म्हणून याला कन्सिडर काय केलं, कंटिंजन्सी प्लॅन. म्हणून हा कंटिंजन्सी प्लॅन आहे. जर हे प्रोजेक्टेड असतं, जर हे फोरकास्टिंग असतं, तर दॅट विल बी अ स्ट्रॅटेजी, देन टॅक्टिकल अँड देन ऑपरेशनल. ओके. ज्या गोष्टी आपण फोरकास्ट करू शकत नाही, दॅट इज कंटिंजन्सी, रिमेंबर दॅट. ओके. सो सॅम्पल कंटिंजन्सी प्लॅन मध्ये काय केलं आपण, की इथे 1 लाख रेफ्युजीज जर आपल्या कंट्रीमध्ये अचानक आले, तर त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आपण हा सगळा प्लॅन दिलेला आहे. मग याच्यामध्ये सिनारिओ काय आहे तो तुम्हाला सांगितला. त्यानंतर रिस्पॉन्स स्ट्रॅटेजी काय असेल आपली, प्रोव्हाइड मिनिमम लेवल ऑफ पोर्टेबल वॉटर टू 1 लाख रेफ्युजीज, राईट. या 1 लाख माणसांना पिण्याचं पाणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देणं ही आपली स्ट्रॅटेजी आता, बरोबर. या कंटिंजन्सी प्लॅन मधली स्ट्रॅटेजी. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन कसं करणार आपण, याला किती वेळ लागेल याला, तर हे साधारणपणे 2 महिन्याचं काम आहे, बरोबर. यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ऑब्व्हियसली आपल्याला डीप ड्रिल करावं लागेल, बरोबर, ज्याला आपण बोरवेल वगैरे म्हणतो, ते बोरवेलची सुविधा करावी लागेल किंवा त्यांना टँकरनी पाणी पुरवावं लागेल, बरोबर. मग त्यानंतर ऑपरेशनल सपोर्ट प्लॅन, त्यासाठी किती माणसं हायर करावं लागतील, दॅट इज इन द ऑपरेशनल सपोर्ट प्लॅन. हायर 5 स्टाफ मेंबर्स, राईट. सेटअप अ फील्ड ऑफिस नियर कॅम्प्स अँड देन प्रिपेअर्डनेस ऑफ प्लॅन, बरोबर. हे सगळं आहे का, पिण्यासारखं आहे का, निगोशिएट करा या सगळ्या गोष्टींमध्ये. मग हा झाला तुमचा एक सॅम्पल कंटिंजन्सी प्लॅन. कोणताही प्लॅन जर तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा, कोणताही प्लॅन असेल तर. पहिल्यांदा स्ट्रॅटेजी, राईट. त्यानंतर तुम्हाला ऑपरेशनल तुमचा रेडी पाहिजे, टॅक्टिकल प्लॅन आधी पाहिजे, त्यानंतर ऑपरेशनल प्लॅन पाहिजे, बरोबर. पिरॅमिडचे 3 स्ट्रक्चर सांगितले ते विसरू नका. क्लिअर आहे सगळ्यांनी इथपर्यंत कंटिंजन्सी प्लॅन म्हणजे काय. तर कोणाला वाटतं जर फास्ट होतंय का, योग्य स्पीड आहे, यू कॅन थम्स अप और थम्स डाऊन.
if you want me to slow down bit. Speed is okay, right? Okay. Sahir and Sushant, good. Next is आफ्टर कंटेंजन्सी ऑब्व्हियसली द ऑपरेशनल प्लॅन. मग हे प्रत्येक सगळे प्लॅन मी डिस्कस केले त्याच्यामध्ये, की तुम्हाला आता कंटेंजन्सी प्लॅन झाल्यानंतर पुढचा प्लॅन आहे तुमचा ऑपरेशनल प्लॅन. बरोबर. या प्रत्येक प्लॅन मध्ये तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं सांगतो आता. तुम्हाला या परीक्षेच्या ज्या जे काही क्वेश्चन्स येतात, जे क्वेश्चन्स आम्ही बघितले 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले, किंवा जे काय आमचं डिस्कशन झाले सिनियर्स किंवा जे काय आपल्या चाणक्य मंडळमध्ये सिनियर्स आहेत, जे साधारणपणे पेपर सेटर वगैरे ज्या काही गोष्टी म्हणजे तिथपर्यंतचा अनुभव ज्यांना आहे त्यांची ज्यावेळेला आम्ही डिस्कस केलं त्यावेळेला प्रत्येक प्लॅन किंवा प्रत्येक जो पॉईंट आहे त्या प्रत्येक पॉईंटचे सब पॉईंट्स आम्ही काही काढलेले आहेत. ओके. की ज्यामध्ये कोणकोणते प्रोबेबल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता विचारलेले क्वेश्चन तर सगळ्यांना माहितीच आहेत, बरोबर, परंतु प्रोबेबल क्वेश्चन कोणकोणते विचारले जाऊ शकतात हा सर्वात महत्वाचा आस्पेक्ट आहे. ओके. मग ज्यावेळेला आपण एखादा प्लॅन डिस्कस करतो ऑपरेशनल प्लॅन, तर ऑपरेशनल प्लॅनचे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी डिस्कस केल्या जातात. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण सुरुवातीचा पीपीटी विसरायचा नाहीये, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण डिस्कस काय केलं, ऑपरेशनल प्लॅन कुठे स्टँड करतो. ऑपरेशनल प्लॅन इज अ ग्राउंड वर्क प्लॅन. बरोबर. फील्ड वरचा प्लॅन जो आहे तो आहे आपला ऑपरेशनल प्लॅन. बरोबर का. मग या ऑपरेशनल प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, तर बजेटरी इन्फॉर्मेशन, कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स, मेंटेनन्स शेड्यूल्स, ट्रेनिंग प्लॅन्स, फॅसिलिटी यूज शेड्यूल्स अँड कन्सल्टेशन. ओके. आता कन्सल्टेशन काय याच्यामध्ये, याचा आन्सर तुम्हाला लगेच मिळेल. तुम्हाला जर हे माहिती असेल की जर ऑपरेशनल प्लॅन हा सगळ्यात बॉटम लेवलचा प्लॅन, बरोबर, हे कोण हँडल करते, तर मिडल मॅनेजर हँडल करते. मिडल मॅनेजरला कोण हँडल करते, तर टॉप मॅनेजमेंट हँडल करते. आणि लक्षात, सगळ्यात लोअर लेवल कोण आहे, ती करते ऑपरेशनल प्लॅन. ऑब्व्हियसली दे हॅव टू कन्सल्ट टू द अपर मॅनेजमेंट, राईट. सो कन्सल्टेशन इज ऑल अबाउट द discussing each and every topic with the upper management. Consultation. Next, budgetary information. Obviously, if they are lower pyramid level scale, then they have to discuss the budget, right? They cannot discuss like, आता हे जो आपण कॅफेचं एक्झाम्पल घेतलं त्यानुसार जर आपण कंटिन्यू केलं तर बजेट इन्फॉर्मेशन मध्ये किती डिस्काउंट द्यायचा हे कोण डिस्कस करणार आहे सांगा मला, कोण डिसाईड करणार आहे, सॉरी, अप्पर मॅनेजमेंट डिसाईड करणार आहे ऑब्व्हियसली, राईट. जे लोअर मॅनेजमेंट आहे ती फक्त जो काय प्लॅन अप्पर मॅनेजमेंट ठरवलेला आहे तो फक्त कसा अप्लाय करायचा, तो प्रत्यक्षात कसा आणायचा या पद्धतीकडे लक्ष देणार आहे. बरोबर आहे. सो दे जस्ट कॅन बजेटरी इन्फॉर्मेशन, राईट. दे कॅन जस्ट प्रोव्हाइड दिस बजेटरी इन्फॉर्मेशन. दे कॅनॉट डिसाइड एनिथिंग हिअर. नेक्स्ट, कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स. कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय, साधा सोपा अर्थ की जो आपण करणार आहोत ते कोणकोणत्या शेड्यूल मध्ये करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत, राईट. दॅट इज कॅलेंडर ऑफ इव्हेंट्स. मेंटेनन्स, ट्रेनिंग. आता हे करत असताना जे तुम्हाला मी सांगितलं होतं की व्हॉल्यूम रिड्यूस करावं लागेल. जर आपण काही डिस्काउंट देतोय, आपण काहीही करतोय, तर आपलं व्हॉल्यूम रिड्यूस करावं लागेल. बरोबर. मग व्हॉल्यूम रिड्यूस कशा पद्धतीने करायचं हे कोण डिसाईड करणार, कशा पद्धतीने डिसाईड होणार, तर ट्रेनिंग मधून होणार आहे. बरोबर. जर आपण ट्रेन केलं आपल्या सगळ्या ऑपरेशनच्या माणसांना तर त्या गोष्टी शक्य होणार. दॅट्स वाय वी नीड अ प्रॉपर ट्रेनिंग फॉर दॅट. क्लिअर आहे. ऑपरेशनल प्लॅन. फक्त आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑपरेशनल प्लॅन हा, मी जरा मागे जातो, ऑपरेशनल प्लॅन हा सगळ्यात लोअर लेवलच्या मॅनेजर्सनी किंवा वर्कर्सने आणलेला असतो, राईट. टॉप मॅनेजमेंट जे ठरवतं त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी. लेट मी सिलेक्ट अ मार्कर हिअर. जस्ट अ मोमेंट, मी मार्कर सिलेक्ट करतो, मी तुम्हाला हायलाइट करता येईल मला. आता इथे जे आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चीफ सगळ्यांनी दिसते ना मार्क केली. तर याच्यामध्ये जे हे टॉप लेवल मॅनेजमेंट आहे हे काहीतरी ऑर्डर देणार आहे मिडल मॅनेजर्सना. बरोबर. मिडल मॅनेजर्स ह्या सगळ्या गोष्टींवर डिस्कस करून इथं काय होणार, इथं स्ट्रॅटेजी डिसाईड होणार आहे. बरोबर. इथं टॅक्टिक्स डिसाईड होणार आहेत आणि इथं जे आहे इथं ऑपरेशन्स डिसाईड होणार आहेत. लक्षात येते का. मग आता मला सांगा, जे काही पैसे बजेटरी इन्फॉर्मेशन कोण डिसाईड करणार, ऑब्व्हियसली स्ट्रॅटेजीवर डिसाईड करणार ऍडमिन्स. बरोबर आहे. त्यानंतर कॅलेंडर इव्हेंट्स कोण डिसाईड करणार, तेच डिसाईड करणार. यांनी फक्त काय करायचं तर फॉलो करायचं काम करायचं. दीज आर द फॉलोअर्स. दे कॅनॉट टेक एनी सॉर्ट ऑफ डिसिजन, दे जस्ट हॅव टू फॉलो. क्लिअर आहे. ओके. सो याच्यानुसार आता या सगळ्यानुसार आपल्याला नेक्स्ट प्लॅन बघायचा आहे, इज अ टॅक्टिकल प्लॅन, राईट. टॅक्टिक्स मध्ये काय फरक आहे, आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मी ह्या कम्पॅरिझन मध्ये सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील. ओके. सुरुवातीला आपण काय बघितलं, ऑपरेशनल. बरोबर. त्याच्या आधी काय बघितलं, कंटेंजन्सी. कंटेंजन्सी कधी येतो तर कंटेंजन्सी जर काहीतरी कॅलेमिटी आली, नॅचरल असेल, कृत्रिम असेल, राईट, आर्टिफिशियल असेल, काही असेल कॅलेमिटीमध्ये जो प्लॅन वर्कआउट केला जातो दॅट इज कंटेंजन्सी प्लॅन. ओके. नेक्स्ट, ऑपरेशनल प्लॅन म्हणजे काय, सगळ्यात लोअर लेवलच्या वर्कफोर्स
माणूसनी जो काय प्लॅन ऍक्टिव्हेट केलेला असतो दॅट इज युअर ऑपरेशनल प्लॅन. नाव टॅक्टिकल प्लॅन म्हणजे काय? टॅक्टिकल प्लॅन इज अ प्लॅन गिवन बाय युअर मिडल मॅनेजमेंट, राईट? नाव व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टॅक्टिक्स अँड स्ट्रॅटेजी, राईट? सो दिस इज इट. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? व्हॉट वी हॅव टू डू, अँड टॅक्टिक्स इज हाऊ we are going to do that and who is going to handle that, right? So strategy about what and tactics is about how and who. क्लिअर आहे? सो स्ट्रॅटेजी मध्ये डिसाईड करत असताना ऍडमिन काय डिसाईड करतो? कोणते प्लॅन्स आपल्याला प्रत्यक्षात आणायचे आहेत, आपल्याकडे कोणकोणत्या स्ट्रेंग्स आहेत ज्याचे आपण लिव्हरेज घेऊ शकतो, राईट? त्यानंतर आपली विजन डिफाईन करणं, राईट? इलिमिनेट द अल्टरनेटिव्ह पाथ्स. आता या सगळ्या पाथ्स मध्ये आता हे जे तुम्हाला मगाशी आपण एक एक्झाम्पल घेतलं कॅफेचं, की आपल्याला 20,000चा सेल अचीव्ह करायचा आहे, हे अचीव्ह करत असताना आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो, ह्याला वेगवेगळे प्लॅन्स आहेत, बरोबर? ऑब्व्हियसली त्याला वेगवेगळे प्लॅन्स आहेत. एक माणूस काय विचार करेल, दुसरा माणूस काय विचार करेल, वेगळा. या सगळ्यांमधून जो ऑप्टिमाइज्ड प्लॅन असेल, जो बेस्ट प्लॅन असेल, तो आपल्याला चूज केला पाहिजे. कळते का? सो इलिमिनेट अल्टरनेटिव्ह पाथ्स, दॅट्स व्हॉट इट मीन्स. क्लिअर आहे? त्यानंतर इज लॉंग टर्म. आता आपण ज्या वेळेला एक काहीतरी कॅफेमध्ये असा प्लॅन बनवतोय की 20,000चा आपला सेल झाला पाहिजे त्या दिवसाचा, याचा अर्थ असा आहे का त्याच दिवशी 20,000 करायचं आणि दुसऱ्या दिवशी कॅफेच बंद करायचा? उपयोगाचं आहे का असं प्लॅनिंग? नाहीये, बरोबर? म्हणजे आपल्याला 20,000 कमवण्यासाठी आपण क्वालिटीमध्ये तडजोड करू शकतो का? अजिबात करू शकत नाही, राईट? आपल्याला क्वालिटी तर मेंटेन केली पाहिजे, राईट? वी आर लुकिंग फॉरवर्ड टू वर्क इन 20 years, 25 years along the timeline, राईट? सो दॅट शुड बी अ लॉंग टर्म प्लॅन. सो दॅट शुड बी अवर स्ट्रॅटेजी. हे स्ट्रॅटेजी प्रॉपर कशी असावी, स्ट्रॅटेजीमध्ये कोणकोणते पॉईंट्स असावेत आणि कशा पद्धतीने आपण ते प्रत्यक्षात आणावेत, ह्याचे व्हॉट हा क्वेश्चन जर तुम्ही विचारला ऍडमिनिस्ट्रेटरला, तर हे तुम्हाला ही उत्तर मिळतं. ओके. त्यानंतर ही जी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, जी काय आपल्या टॉप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी जी काय ठरवलेली आहे, ती प्रत्यक्षात आणत असताना कशा पद्धतीने आणायची, हाऊ अँड हू, हाऊ वी आर गोइंग टू डू दॅट अँड हू इज गोइंग टू हँडल दॅट, राईट? आपण जे काय करणार आहोत ते कशा पद्धतीने करणार आहोत आणि कोण करणार आहे एक्झॅक्टली, बरोबर? हे जे आहे हे टॅक्टिक्स मध्ये, टॅक्टिकल प्लॅन हे कोण करतं? हे मिडल मॅनेजर्स करतात. लक्षात घ्या. मिडल मॅनेजरचे क्वेश्चन काय काय आहेत? डज थिंग्स द राईट वे. जे आता आपल्याकडे माणसं, समजा माझ्याकडे 3 माणसं आहेत कॅफेमध्ये. आता या 3 माणसांमधला एक माणूस आहे तो किचन अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळतो, बरोबर? दुसरा जो आहे तो क्लिनिंग मध्ये मास्टर आहे. तिसरा जो आहे तो सर्व्हिंग मध्ये म्हणजे वेटरिंग मध्ये चांगला आहे. मग याच्यामध्ये मला कामं असाइन करत असताना कशी असाइन केली पाहिजे? साधं सोपं गणित आहे. जो किचन मध्ये मास्टर आहे त्याला किचनचं काम दिलं पाहिजे, क्लिनिंग वाल्याला क्लिनिंग दिलं पाहिजे, सर्व्हिंग वाल्याला सर्व्हिंग दिलं पाहिजे, राईट? सो डज थिंग्स द राईट वे. इफ ही इज कॅपेबल ऑफ डुईंग समथिंग देन यू शुड असाइन द सेम एक्झॅक्ट वर्क टू दॅट पर्सन, राईट? इट्स नॉट अ प्लेफुल थिंग. तुम्ही एखाद्याला ज्याला जे काम येत नाही त्याला ते जर असाइन केलं तर ऑब्व्हियसली दॅट पर्टिक्युलर वर्क इज गोइंग टू गेट हॅम्पर्ड, बरोबर? ते काम डिस्टर्ब तर होणारच आहे, तुमचं रेप्युटेशन खराब होणार आहे, पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिस्टर्ब होऊन जाणार आहेत, राईट? त्यानंतर फ्लेक्झिबल. आता फ्लेक्झिबल काय असावा प्लॅन मला सांगा? इन केस ऑफ कंटिंजन्सी, इन केस ऑफ एनी कॅलॅमिटी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण काहीतरी ठरवलंय आणि त्या ठरवून आपण चाललेलो आहोत आणि इन केस इलेक्ट्रिसिटीच गेली, त्या दिवशी इलेक्ट्रिसिटी शटडाऊन आहे, बरोबर? आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाहीये, तुमच्याकडे जनरेटर नाहीये, तुमच्याकडे कोणत्याही बाकी इन्व्हर्टरचे काही सप्लाय नाहीयेत, राईट? मग त्या केसमध्ये तुमचा प्लॅन सक्सेस होईल का? ऑब्व्हियसली नॉट, राईट? सो यू शुड हॅव अ फ्लेक्झिबल प्लॅन. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, अचीव्ह माइलस्टोन्स, राईट? जे आपण माइलस्टोन ठरवत आहोत, जो काय आकडा आपल्या स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंटने ठरवलेला आहे, ऍडमिन जे काय टॉप मॅनेजमेंट आहे त्यांनी जे काय ठरवलंय 20,000 किंवा जे काय, ते माइलस्टोन आपल्याला ऑब्व्हियसली अचीव्ह केले पाहिजे, तरच त्या टॅक्टिक्स डिपार्टमेंटचा उपयोग आहे, राईट? नेक्स्ट इज प्रोव्हाइड्स मेजरेबल अकाउंटेबिलिटी. आता मेजरेबल अकाउंटेबिलिटी हा अतिशय छान टर्म आहे आणि याचं कधीही म्हणजे आपण कोणत्याही मॅनेजमेंटचं बुक घेतलं ना तर याच्यावर एक सेपरेट म्हणजे एक सेपरेट बुक बनेल या पॉईंट. प्रोव्हाइड्स मेजरेबल अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, तर याचा अर्थ मी अगदी साध्या सोप्यामध्ये सांगतो. ज्या वेळेला आपण कोणतेही काम करतो ते काम जोपर्यंत मेजर केलं जात नाही की हे काम किती लेवलपर्यंत झालंय, कोणत्या पद्धतीपर्यंत झालंय, कोणत्या क्वालिटीपर्यंत झालंय, हे जोपर्यंत मेजर आपण करू शकत नाही तोपर्यंत त्या कामाला आपण रिवॉर्डही करू शकत नाही आणि पनिशही करू शकत नाही. आय गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? जोपर्यंत प्रत्येक काम हे मेजरेबल किंवा आपण अकाउंटेबल ठरवत नाही त्या माणसाला, तोपर्यंत त्या कामाला आपण कधी रिवॉर्ड किंवा त्याला पनिश करू शकत नाही, राईट? सो मेजरेबल अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? आपण ज्यावेळेला एखादं काम एखाद्याला असाइन करतो त्यावेळेला ते काम कशा पद्धतीने झालंय याचे एक मेजरमेंट क्वेश्चन पण आपण बनवले पाहिजे, राईट? फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घ्या. ज्या वेळेला आपण कॅफेमध्ये एखाद्याला सर्व्हिंगचं काम दिलंय, तर सर्व्हिंग चांगलं झालं का नाही हे कसं बघणार आहे आपण रॅन्डम चेकिंग करू शकतो, बरोबर? रॅन्डमली तुम्ही दिवसातून कधी या टेबलवरून सगळ्या चक्कर मारा, तुमच्या कॅफेमध्ये सगळे टेबल जर तुम्हाला क्लीन दिसतील, ऑब्व्हियसली ही इज एक्सेलिंग हिज वर्क. ऍज सिम्पल एज दॅट, राईट? सो दॅट्स हाऊ यू कॅन मेक अ पर्सन अकाउंटेबल, राईट?
नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट इज आर शॉर्ट टर्म, राईट. आता हे जे आहे हे शॉर्ट टर्म आणि इकडचं इज लॉंग टर्म. टॅक्टिक्स ह्या शॉर्ट टर्म आहेत आणि स्ट्रॅटेजी या लॉंग टर्म आहेत. असं काय तर लक्षात घ्या, जेव्हा आपण स्ट्रॅटेजी ठरवतो, स्ट्रॅटेजी ही प्रत्येक वेळी म्हणजे ही कायम ऍप्लिकेबल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जे 15 ऑगस्ट आपण एक्झाम्पल घेतलं की एका कॅफेला 15 ऑगस्टला काय जे करायचं होतं 20,000चं, त्याचं उदाहरण मी कंटिन्यू करतोय. तुम्हाला वाटेल सर कॅफेला खूप प्रिफर करतात, परंतु एकच एक्झाम्पल कंटिन्यू केलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल ते. तर आता हे जे आपण स्ट्रॅटेजी डिसाईड करतोय, ही जी 15 ऑगस्टची आपण जी स्ट्रॅटेजी ठरवली, इंडिपेंडन्स डेला माझा सेल जो आहे तो काहीतरी 20,000 झाला पाहिजे, हा दर 15 ऑगस्टचं माझं प्लॅनिंग आहे. इट इज अ लॉंग टर्म प्लॅनिंग ऑब्विसली, येस, राईट. बट वेन यू टॉक अबाउट द टॅक्टिक्स, आता टॅक्टिक्स मध्ये आपण काय करतोय, ही कामं आपण असाइन करतोय आपल्या लोअर वर्कफोर्सला, जे काही खालचा वर्कफोर्स आहे, ग्राउंड रिलेटेड वर्कफोर्स आहे, त्यांना असाइन करतो. परंतु हे असाइन करत असताना एक लक्षात घ्या, तो सेम वर्कफोर्स नेक्स्ट इयरला तुमच्याकडे राहील हे तुम्हाला सांगता येऊ शकतं का? नाही सांगता येऊ शकत, बरोबर आहे. सेम मिडल मॅनेजमेंट तुमच्याकडे राहील हे तुम्ही सांगता येऊ शकतं का? नाही सांगता येऊ शकत, राईट. सो दॅट्स दीज टॅक्टिकल प्लॅन्स आर ऑलवेज शॉर्ट टर्म प्लॅन्स, किंवा या वर्षीचे संदर्भ पुढच्या वर्षी लागू होणार नाही. परंतु स्ट्रॅटेजी माझी तीच असू शकते, 10% डिस्काउंटिंग मॅक्सिमम प्रॉफिट मिळवायचं, ही जी माझी स्ट्रॅटेजी आहे ही माझी आयुष्यभराची स्ट्रॅटेजी आहे, बरोबर आहे का? परंतु टॅक्टिक्स मध्ये काय, मी एका पर्टिक्युलर माणसांवर डिपेंडेंट आहे. टॅक्टिक्स ज्यावेळी मी असाइन करतोय त्यावेळी माणसानुरूप ती बदलणार आहे टॅक्टिक्स, बरोबर आहे. किंवा पुढच्या वर्षी आज जेवढी 1 रुपयाची किंमत आहे तेवढी पुढच्या वर्षी 1 रुपयाची किंमत आहे का? नाहीये, बरोबर. पुढच्या वर्षी नक्कीच टॅक्टिक्स चेंज होणार आहेत. सो दॅट्स वाय स्ट्रॅटेजीज आर ऑलवेज लॉंग टर्म अँड टॅक्टिक्स आर ऑलवेज शॉर्ट टर्म. एम आय क्लिअर ऑन दिस? येस. ओके. सो नाव अगेन द डिफरन्स बिटवीन स्ट्रॅटेजिक प्लॅन अँड ऑपरेशनल प्लॅन. आता हे तुम्हाला मधल्या दोनचं डिफरन्स झालेला आहे. आता ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक मधला डिफरन्स. आता ऑपरेशनल मध्ये काय येतं हे मी थोडक्यात सांगतो. ऑपरेशन मध्ये ज्यावेळेला आपण एक ड्युटी जी आहे, एक काही ड्युटी असेल ती जे डिव्हिजन जे करतो, राईट. फॉर एक्झाम्पल जे आपण मगाशी घेतलं की क्लिनिंग, किचन आणि सर्व्हिंग, राईट. ह्या 3 ज्या ड्युटीज आहेत या ड्युटीचं डिव्हिजन करणं हे कशामध्ये येतं? ऑपरेशनल प्लॅन. कुणी कुठलं काम करायचं. It is also called, you can see the second point is also called work plan, right? So outlines what your department will focus on for the near future, usually the upcoming year, right? आता हे जे आहे हे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन बद्दलचं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला अतिशय ते शॉर्ट मध्ये एका लहान कॅफे संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी कशा ऍप्लिकेबल होऊ शकतात हे सांगतो. समजतंय ना? आर वी ऑल ऑन सेम पेज? येस. सगळ्यांना समजतंय का मी काय बोलतोय ते? आपण काय संदर्भात चर्चा करतोय? येस येस येस. Show me thumbs up if you are following me. Yes. Good. Okay. If you have any doubt, like you can ask me. तुमचा आत्ताच डाऊट असेल तर विचारा, म्हणजे तुम्हाला मी सेम फ्लो मध्ये आणू शकतो, राईट. परत एकदम पुढे गेल्यानंतर तुम्ही जर मला विचाराल की सर काय सांगितलं होतं सांगा परत, तर थोडंसं अवघड होऊन जाईल. कृषी टेक, सुमती, यू आर फॉलोइंग, राईट? समजते सगळ्यांना? येस. आता जे लेट जॉईन झाले ते थम्सअपची एक रिॲक्शन आहे तुम्हाला, तेवढी फक्त दाखवायची ज्यावेळी मी असं विचारतोय त्यावेळेला, म्हणजे मला कळेल की तुम्ही फॉलो करताय. ओके. सो यू गॉट द डिफरन्स बिटवीन स्ट्रॅटेजिक प्लॅन, ऑपरेशनल प्लॅन, टॅक्टिकल प्लॅन, कंटेंजन्सी प्लॅन. चारही प्लॅन सगळ्यांना क्लिअर आहेत का? कशाला काय म्हणायचं, कधी कोणता प्लॅन लागतो, काय होतो, यासाठी सगळ्यात महत्वाची डायग्राम ही आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना ज्या नोट्स आहेत, ज्या नोट्स तुम्हाला घरी मिळणार आहेत त्या नोट्स मध्ये सगळं आम्ही देणार आहोत. आणि लक्षात, ही जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवली, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे काय आहे, टॅक्टिकल प्लॅनिंग म्हणजे काय आहे, ऑपरेशनल प्लॅनिंग म्हणजे काय आहे, कंटिंजन्सी प्लॅनिंग म्हणजे काय आहे, या जर 4 डायग्राम मधले जे काय मॅटर लिहिलेला आहे हा जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला एक क्वेश्चन, कंपल्सरी एक क्वेश्चन याच्यावर आहे, प्लॅनिंगवर कंपल्सरी, आपण ते घेणार आहोत नंतर. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. सो ना लिडरशिप थेरीज. आता लिडरशिप थेरीज मध्ये आता लीडर जे आहेत कोणकोणत्या थेरीज न बनतात ते आपण डिस्कस करणार आहे. ओके. सो लिडरशिप थेरीज मध्ये कोणकोणत्या थेरी आहेत? तर ग्रेट मॅन थेरी आहे, ट्रेट थेरी आहे, बिहेवियरल थेरी आहे, ट्रान्झॅक्शनल थेरी आहे, ट्रान्सफॉर्मेशनल थेरी आहे, सिच्युएशनल थेरी. तुम्हाला आता 2 समोर दिसतात, राईट. आता या प्रत्येक थेरीचं मी तुम्हाला एक एक लक्षात कसं ठेवायचं हे सांगणार आहे. नीट लक्ष नका. ग्रेट मॅन थेरी म्हणजे काय, आधी मी जरा वाचून दाखवते तुम्हाला काय लिहिलंय ते. Great man theory of leadership states that excellent leaders are born, not developed. A popular concept in 19th century, this theory states that leadership is an inherent quality. This type of leader often possesses the natural attributes of intelligence, courage, confidence, intuition, and charm, among others. Right? आता हे
तुम्ही जर तो आता याचा पिक्चर आला होता बघा, आपल्या ऋतिक रोशनचा एक पिक्चर आला होता आता लेटेस्ट मध्ये, राजा का बेटा राजा बनेगा. दॅट्स हाऊ इट इज. ग्रेट मॅन थेरी काय सांगते, राजा का बेटा राजा बनेगा. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये कोण तो त्या क्लॅन मध्ये, त्या पर्टिक्युलर क्लॅन मध्ये जन्माला आलाय, त्यामुळे तो ही इज अ ग्रेट मॅन. दॅट्स ऑल. नथिंग टू कंपेल, नथिंग रिझनिंग. कळतंय, कोणत्याही प्रकारचं कंपायलेशन नाही याच्यामध्ये, कोणत्याही प्रकारचं रिझनिंग नाहीये, फक्त तो त्या क्लॅन मध्ये पर्टिक्युलर जन्माला आलाय म्हणून तो ग्रेट मॅन झाला. नेक्स्ट इज ट्रेट थेरी. व्हॉट इज ट्रेट? ट्रेट या शब्दाचा अर्थ आहे वैशिष्ट्य. एखाद्याच्या ह्याच्यामध्ये जर एखादा ग्रेट ओरेटर असेल, फॉर एक्झाम्पल, नाव बिफोर गिव्हिंग एनी एक्झाम्पल, लेट मी टेल यू, आय एम नॉट फॉलोइंग एनी सॉर्ट ऑफ पॉलिटिकल अजेंडा ऑर एनिथिंग. ओके, मी फक्त एक्झाम्पल जे आहे ती पर्टिक्युलर थर्ड पर्सन म्हणून देत आहे. ओके, सो ट्रेड थेरीमध्ये आयडियल एक्झाम्पल माझ्या दृष्टीने आहे अटल बिहारी वाजपेयी. ओके, सो वाजपेयी जी का ही वॉज अ ग्रेट ऑरेटर, राईट. द वे ही कॅन कम्युनिकेट, आय डोंट सी एनिथिंग इन नियर फ्युचर हू कॅन कम्युनिकेट लाईक दॅट, राईट. त्यांचा जो काही त्या भाषेवरचा कमांड होता तो जबरदस्त होता. सो ही वॉज अ लीडर who was having the extremely good qualities of listener and communicator. Okay, he was excellent listener and he was excellent communicator. So that's a trait theory. Clear आहे का? ग्रेट मॅन थेरी, ट्रेट थेरी. ट्रेट थेरी काय सांगते, जर तुमच्याकडे नॅचरल ॲबिलिटीज असतील चांगलं बोलण्याच्या, किंवा चांगलं जर तुम्ही वक्ते असाल, चांगले जर लिस्नर असाल, यू कॅन बिकम अ गुड लीडर. दॅट्स अ ट्रेट थेरी. ओके, ग्रेट मॅन थेरी काय, इफ यू आर बॉर्न इन पर्टिक्युलर क्लॅन यू आर अ ग्रेट एनिवेज. क्लिअर. नेक्स्ट इज बिहेवियरल थेरी, राईट. बिहेवियरल थेरी याच्यामध्ये एक आयडियल एक्झाम्पल आहे टायग्रस आणि कब. ओके, नाउ यू ऑलरेडी नो दॅट टायगर इज बॉर्न टू रूल, राईट, अँड टायग्रेस इज नेवर मेंट टू लीड एनिथिंग. बट वेन इट कम्स टू द कब, ओके सॉरी, आता कब वगैरे तुम्ही फॉलो करता का माहिती? कब म्हणजे काय, की जे लहान बाळ असतं, वाघाचं पिल्लू जे असतं त्याला कब म्हणतात, सीयूबी, कब. ओके, ज्यावेळेला कबवर कोणी अटॅक करतं त्यावेळेला टायग्रेसची जी झुंड आहे ते ऑटोमॅटिकली टायग्रेस लीड करतात, आणि त्या फक्त एका सिच्युएशन मध्ये त्या लीड करतात, राईट. अदरवाईज टायग्रेस कधीही कोणता अटॅक स्वतःहून लीड करत नाही, राईट. परंतु ज्यावेळेला स्वतःच्या मुलावर येते त्यावेळेला ऑब्व्हियसली एका आईची रिएक्शन काय असणार आहे, राईट. सो दॅट्स अ बिहेवियरल थेरी. तुम्ही जरी लीडर नसला, तरी जरी तुम्ही बॉर्न लीडर नसला, तरी तुम्हाला काही सिच्युएशन असं करतात की तुम्हाला तिथे लिडरशिप घ्यावी लागते, पुढवून तुम्हाला लीडर बनावं लागतं, राईट. दॅट्स अ बिहेवियरल थेरी. नेक्स्ट इज ट्रान्झॅक्शनल थेरी और मॅनेजमेंट थेरी. आता ट्रान्झॅक्शन जिथे शब्द येतो ना ते लक्षात ठेवायचं, हार्टलेस. देर इज नो हार्ट इनवॉल्ड. हार्टलेस थेरी म्हणजे कोणती थेरी, तर याच्यामध्ये आता फक्त आणि फक्त ट्रान्झॅक्शन कन्सिडर केलं जाणार, राईट. म्हणजे जर तुम्ही चांगलं काम केलं रिवॉर्ड घ्या, जर तुम्ही वाईट काम केलं पनिशमेंट घ्या, राईट. आय एम नॉट कनेक्टेड टू यू एनिवे, राईट. आय डोंट हॅव टू डू एनिथिंग विथ यू. मला कोणत्याही प्रकारचं रिलेशनशिप बिल्ड करायचं नाही एम्प्लॉईची, मला काही त्याशी गोड बोलायचं नाही, कौतुक करायचं नाही, त्याला शिवाय द्यायचे नाही, काही करायचं नाही. मला काय करायचं, तू चांगलं काम केलं ही घ्या बक्षीस, तू वाईट काम केलं ही घे पनिशमेंट. दॅट्स ऑल. दॅट्स अ ट्रान्झॅक्शनल थेरी और मॅनेजमेंट थेरी. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इमोशन्स इन्व्हॉल्ड नाहीयेत. ओके, नो रिलेशन, ओनली रिवॉर्ड और पनिशमेंट. Am I clear? ट्रान्झॅक्शनल थेरी, मॅनेजमेंट थेरी. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशनल थेरी और रिलेशनशिप थेरी. आता ट्रान्सफॉर्मेशनल थेरीचा आयडियल एक्झाम्पल, आधी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन थेरी म्हणजे काय ते सांगतो. यू कॅन लेट मी रीड इट फर्स्ट. So transformational theory of leadership, also called relationship theory, studies effective leadership as the result of positive relationship between leaders and team members. Transformational leaders motivate and inspire through their enthusiasm and passion. They are a model for their teams and they hold themselves to the same standard they expect of others. Right? आता हे जे मी काय वाचून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, हे कुणाशी मॅच होतं रे? हे जे आता जे आपण थेरी बघतोय ट्रान्सफॉर्मेशनल थेरी, की बॉन्डिंग लीडरचं आणि त्याच्या टीममेट्सचं बॉन्डिंग जे आहे ते इतकं जबरदस्त पाहिजे की त्यामधनं त्या बॉन्डिंगमुळेच त्या सगळ्या टीम मेंबर्सनी इन्स्पायर व्हायला पाहिजे, मोटिवेट व्हायला पाहिजे, राईट. आयडियल एक्झाम्पल इज I don't think anyone other than Chhatrapati Shivaji Maharaj in this case, right? Transformational theory or relationship theory, ideal example is obviously Chhatrapati Shivaji Maharaj. He has created that sort of bond that now, like after so many years, we are motivating and we are getting inspiration from that leader, right? हे ट्रान्सफॉर्मेशन थेरी किंवा रिलेशनशिप कशा पद्धतीची बनवायला पाहिजे आपल्या टीम मेंबर बरोबर, याचा आयडियल एक्झाम्पल आपले महाराज असू शकतात. त्यानंतर सिच्युएशनल थेरी और कंटेंजन्सी थेरी. आता सिच्युएशनल थेरी किंवा कंटेंजन्सी थेरीचा आपण आयडियल एक्झाम्पल मागाशी घेतलेलं आहे. कोणतं आहे, तर जर इलेक्ट्रिसिटी गेली, मी काय भरपूर प्लॅनिंग केलंय माझ्या कॅफेसाठी,
बरोबर, माझ्या कॅफेचं असं व्हायला पाहिजे, माझ्या कॅफेचा एवढा बिझनेस व्हायला पाहिजे, तेवढा बिझनेस व्हायला पाहिजे. आणि मी सगळी कामं असाइन केल्यात, सगळ्या गोष्टी केल्यात, आणि इलेक्ट्रिसिटीच गेली माझी. त्या दिवशी इलेक्ट्रिसिटी डाऊन आहे, XYZ रिझनमुळे, पाऊस जास्त पडला म्हणा किंवा काही झालं असेल. ती काय झाली, ती सिच्युएशनल थेरी झाली. इथं मला काय काढलं पाहिजे, इथं मला फ्लेक्सिबिलिटी दाखवायला पाहिजे, इथं मला काहीतरी ऍडिशनल प्लॅनिंग काढलं पाहिजे, कंटेंजन्सी प्लॅनिंग काढलं पाहिजे. अशा सिच्युएशन मधून जो उभारून येतो, दॅट लीडर इज कन्सिडर्ड ॲज अब्रॉड फ्रॉम सिच्युएशनल थेरी ऑर कंटेंजन्सी थेरी. राईट. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक एक्झाम्पल, आपण शिवाजी महाराजांचं अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये असं होऊ शकतं की पुरंदरचा तह झाला, पुरंदर ट्रिटी. इन द पुरंदर ट्रिटी ही हॅज टू गिव्ह अराउंड 23 फोर्ट्स. बरोबर, 23 किल्ले द्यावे लागले होते महाराजांना त्यावेळेला. आणि त्यानंतर त्यांनी ते 2 पावलं मागं, ती सिच्युएशनल थेरी झाली. बरोबर, ही वॉज नॉट बॉर्न लीडर, ऑब्व्हियसली ही वॉज नॉट बॉर्न लीडर. राईट. त्यानंतर काय झालं, त्यांनी जे काय कमवलं ते त्यांना मध्ये जीवनाच्या मध्यावर जाऊन सगळं गिव्हअप करावं लागलं. राईट. फक्त काहीतरी 12 किल्ले ठेवता आले त्यांना. त्यानंतर परत त्यांनी ते सगळं मिळवलं. राईट. सो ही हॅज शोन दॅट फ्लेक्सिबिलिटी. राईट. ही हॅज शोन दॅट परस्युएशन. So he was this particular example is related to the situational theory or contingency theory. Am I clear on this? सगळे मी एकदा रिपीट करतोय थेरीज बघा. फर्स्ट, ग्रेट मॅन थेरी, राजा का बेटा राजा बनेगा. राइट. द ट्रेट थेरी. ट्रेट थेरी इज a good orator or good listener or communicator can be a good leader. Okay. Next, behavioral theory. काय सांगितलं तुम्हाला, टायग्रेस अँड कब. राईट. जरी आपण लीडर म्हणून नसलो जन्माला आलो, किंवा आपण लिडरशिपची कोणतीही क्वालिटी नसली, तर काही कंडिशन्स मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं लिडरशिप घ्यावी लागते, किंवा ती लिडरशिप लीड करावं लागतं तुमच्या टीमला. दॅट इज अ बिहेवियरल थेरी. राईट. नेक्स्ट इज ट्रान्झॅक्शनल थेरी, हार्टलेस थेरी. राईट. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन नाहीये, कोणत्याही प्रकारचं बॉन्डिंग नाहीये. यू डू अ गुड जॉब, टेक अ रिवॉर्ड. इफ यू आर डुइंग बॅड जॉब, you will get punished. Okay. Next is transformational theory or relationship theory. Ideal example I will told you. Right. Yes. Next is situational theory or contingency theory. Purandar treaty you can see, or the cafe example. Continue. Clear आहे सगळ्यांना, सगळ्या theory 6 theory clear आहेत का? Yes. You got it? Okay, good. बाकीचे, यस ठाकूर हे थम्सअप दिलेला आहे. बाकीच्यांचं समजलंय का, काय चाललंय काय नाही? येस सर. ओके. नाव नेक्स्ट इज, आता हे सगळे जे पॉइंट झाले, हे सगळे झाले लिडरशिप क्वालिटीचे. बरोबर, आतापर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये आता महत्वाचे पॉइंट्स आहेत पुढचे, ते आहेत सायंटिफिक मॅनेजमेंटचे. राईट. आय थिंक सायंटिफिक मॅनेजमेंट हे बुकच तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये अख्खा त्यांनी टाकलंय. सिलेबसमध्ये जर तुम्ही पॉईंट बघाल आणि सायंटिफिक मॅनेजमेंट बुकची जर इंडेक्स बघाल, ते सगळे पॉईंट तुम्हाला त्यामध्ये टाकलेले. राईट. मग आपण आता काय केलं की त्या पॉईंट्स मधले जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत, जे तुम्हाला अभ्यासावे लागतील किंवा ज्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात, असे सगळे पॉईंट्स आपण सॉर्ट आउट केले. राईट. आणि त्या सगळ्यांवर नोट्स काढलेल्या आहेत. म्हणजे फक्त तुम्ही जरी नोट्स फॉलो केल्या आपल्या, तर त्या नोट्समध्ये तुमचं बऱ्यापैकी सगळा सिलेबस हा कव्हर होऊन जाणार आहे. ओके. So talking about scientific management is all about principle. Okay, this book is first author is Frederick Winslow Taylor. Right. याच्यावर क्वेश्चन आहे मला वाटतं तुमच्या याच्यामध्ये, की हे बुक कोणी लिहिले 1911 साली. राईट. सो ही हॅज कॉइन्ड दिस बुक, प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट इन 1911. 1911 ही टर्म रिलेट करा तुम्ही. 1911 साली आपण काय करत होतो, इंडियावाले काय करत होतो, आपण तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये होतो, आपण दिशाहीन होतो त्यावेळेला. आपल्याकडे त्यावेळेला मला वाटतं महात्मा गांधीजी पण नव्हते. महात्मा गांधीजी 1915 साली आले इंडियात, साऊथ आफ्रिकेतून. ओके. म्हणजे 1911 साली वी वेअर लाईक लिडरलेस. आपण दिशाहीन होतो, स्वातंत्र्य मिळवायचं एवढं खरं होतं. राईट. त्या काळात हे काय करत होते, हे पुस्तक लिहित होते सायंटिफिक मॅनेजमेंट. सो दॅट फ्रेडरिक विन्स्लो टेलर. Now, Frederick Winslow Taylor has developed a theories of scientific management. His innovations in industrial engineering, particularly in time and motion studies, paid off in dramatic improvements in productivity. Okay. आता यानं सायंटिफिक स्टडी केला म्हणजे काय केलं मी सांगतो. प्रत्येक गोष्टीला एक त्यानं पब्लिकेशनचा आधार दिला. पब्लिकेशनचा आधार दिला म्हणजे काय केलं, की लहान लहान गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, आता पुढे जाऊन आपण बघणारच आहोत की एका गोष्टीवर, म्हणजे आता इफिशियन्सीवर एखादा माणूस काम करत असतो, तर काम करत असताना त्याला कोणकोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो. ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटचा फरक पडतो. लाईट, तुम्ही जर लाईट कमी जास्त ठेवली, तुम्ही एसी बंद केला, तुम्ही अजून त्याला प्यायला पाणी दिलं नाही, त्याला प्यायला कॉफी दिली, प्यायला चहा दिला, ऑब्व्हियसली बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो. या सगळ्या गोष्टींचा फक्त त्यांना अभ्यास करून त्या सगळ्या गोष्टींवर एक पब्लिकेशन, एक प्रॉपर एक थेरी बनवली. दॅट इज सायंटिफिक मॅनेजमेंट. इथे लक्षात, अतिशय साध्या गोष्टी. थेरी ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय केलं त्यांना, आता जसं मग मी तुम्हाला सांगितलं की मेजरमेंट, अकाउंटेबिलिटी. राईट. सो ही हॅज डन द सेम जॉब. मेजरमेंट, कॅलिब्रेशन. इफ यू सी द फर्स्ट पॉइंट,
केअरफुल स्पेसिफिकेशन अँड मेजरमेंट ऑफ ऑल ऑर्गनायझेशनल टास्क. ह्यानं काय केलं पहिल्यांदा, सगळ्या टास्कना हे अकाउंटेबल बनवलं, त्यांना कॅलिब्रेट केलं की मोजायचं कसं, एखादा क्लिनिंग करतो तर क्लिनिंग मोजायचं कसं, राईट. त्यानं चांगलं क्लिनिंग केलं का नाही हे कसं रेट करायचं, याला काय सिस्टीम बनवायची हे ना एका सायंटिफिक तरीकेनं दाखवलं आपल्याला. ओके. नेक्स्ट पॉईंट इज टास्क आर स्टँडर्डाइज्ड ॲज मच ॲज पॉसिबल. आता स्टँडर्डाइज टास्क करणं म्हणजे काय, तर लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट, एकदम साधं सोपं एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. बघा, आता मला एक टेबल बनवायचा. ओके, टेबल टॉप. टेबल जनरली आपला कसा असतो, टेबलचा रेक्टँगल असतो, त्याला 4 पाय असतात, बरोबर. हा झाला माझा टेबल टॉप, बरोबर. आता एखाद्यानं डोकं लावलं, एखाद्यानं मला टेबल असा पाहिजे, काहीतरी विचित्र पाहिजे, त्याला खाली म्हणजे युनिक टेबल, काहीतरी युनिक डिझाईन बनवलं. मला सांगा कोणतं बनवणं सोपं आहे, हे स्टँडर्डाइज बनवणं सोपं आहे का हे बनवणं सोपं आहे? ऑब्व्हियसली स्टँडर्ड टेबल बनवणं सोपं आहे, तुम्हाला रेडीली अवेलेबल आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळे टेक्स्चर्स आहेत, सगळं अवेलेबल आहे, बरोबर. हे जर तुम्ही स्वतःचं डोकं लावून काहीतरी करायचं म्हटलं तर त्यामध्ये काय करावं लागणार आपल्याला, त्यामध्ये स्वतः आधी डिझाईन करावं लागेल, ज्याच्याकडनं कट करून आणावं लागेल, बरोबर. त्यानंतर पुढच्या गोष्टी सगळ्या आहेत, स्ट्रेंथ चेक केली पाहिजे, चालते का नाही, किंवा काय नाही, टेबल बनवायचं त्याच्यावर काहीतरी डिश ठेवायचं तो पडायचं तुटायचं, बरोबर का. म्हणून मॅक्सिमम गोष्टी स्टँडर्डाइज यूज करायचं, दॅट इज अ मॅनेजमेंट टास्क. ही साधी सोपी गोष्ट आहे, की आपल्याला माहित नव्हती का, ती माहित होती, त्यानं फक्त काय केलं, थेअरीमध्ये लिहिलंय, येतं लक्षात. सो टास्क आर स्टँडर्डाइज ॲज मच ॲज पॉसिबल. नेक्स्ट इज वर्कर्स आर रिवॉर्डेड अँड पनिश्ड. हे तर पहिल्यापासून चालू आहे, बरोबर. चांगलं काम केलं असेल तर त्याला रिवॉर्ड मिळेल, नसेल तर पनिशमेंट मिळेल. दिस अप्रोच वर्क वेल फॉर ऑर्गनायझेशन्स विथ असेंब्ली लाईन्स अँड अदर मेकॅनिस्टिक ऍक्टिव्हिटीज, राईट. हे जे आहे, यांनी जी काही थेअरी मांडली, की ज्यांनी पहिल्यांदा वापरली ते सगळे त्यापासून सरप्राईज झाले की ही थेअरी खरंच वर्क करते. ऑब्व्हियसली थेअरी वर्क करणार आहे, राईट. सो दॅट्स द लास्ट पॉइंट. नाव नेक्स्ट इज क्रिटिसिझम ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आता याने एवढं डोकं लावून काय काय बनवलं तरी सुद्धा याचे काहीतरी फ्लॉ पॉईंट आहेत, राईट. याच्यामध्ये काही कमतरता आहेत. काय कमतरता त्याच्यामध्ये, तर ह्युमन्स आर नॉट इनहरंटली अलाइक. what might be the most efficient way for one person may not be for someone else, right. जो आपण सगळ्या माणसांना, हाताची 5 बोटं सारखी नसतात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं, बरोबर. सगळ्या माणसांना आपण एकाच तराजूत तोलू शकत नाही, राईट. प्रत्येकासाठी एखाद्यासाठी चांगली असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी वाईट असते, अँड व्हाईस वर्सा, बरोबर. दॅट्स अ फर्स्ट क्रिटिसिझम. कारण सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये काय केलं आपण, तर सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये सगळ्या माणसांना आपण सेम कन्सिडर केलं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भावना, त्या माणसाची इकॉनॉमिक कंडिशन काय आहे, त्या माणसाचं अजून आपल्याकडे जर म्हणा गेलं तर रिलीजन काय आहे, कास्ट काय आहे, काय, आणि अमेरिकेत वगैरे म्हणायचं म्हणलं तर कलर कोणता आहे, हे काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या पण मॅटर करतात, ऑब्व्हियसली, येस, राईट. तर त्यामुळे त्या गोष्टींचं कन्सिडरेशन सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये केलं गेलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट इज इग्नोर द फॅक्ट दॅट इकॉनॉमिक इंटरेस्ट अँड डिफरंट फॉर मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज, राईट. आता इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑब्व्हियसली मॅनेजरसाठी आणि एम्प्लॉईसाठी डिफरंट असतात. कसे सांगा, साधी सोपी गोष्ट आहे. एम्प्लॉईला वाटणार मला जास्तीत जास्त पगार द्यावा, बरोबर. मॅनेजरला वाटणार कमीत कमी पगारात मला चांगलं काम करून मिळावं. इकॉनॉमिक इंटरेस्ट डिफरंट, राईट. प्रत्येकाचा इंटरेस्ट डिफरंट आहे. मालकाला वाटणार कमीत कमी पगारात व्हावं आणि काम करण्याला वाटणार जास्तीत जास्त पगार मिळावा. दॅट्स इट. सो दीज आर 2 क्रिटिसिझम्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. नेक्स्ट इज ऑपरेशन्स मॅनेजमेंट. आता ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये आता लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे पहिल्यांदा आपण आता बघितलं हे काय होतं, सायंटिफिक मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंट कुणी शोधून काढली किंवा कुणी पहिल्यांदा टर्म आणली, तर फेडरिक विन्स्लो टेलर, राईट. FW टेलर. त्यानंतर ऑपरेशन मॅनेजमेंट कुणी आणली, फादर ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट कोण आहे, हेनरी फायल, राईट. हेनरी फायलनं काय केलं, तर हेनरी फायलनं या सगळ्या ऑपरेशन मॅनेजमेंटला 5 वेगवेगळ्या कमांडमध्ये डिवाइड केलं. कोणकोणत्या 5 कमांड आहेत या, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कमांडिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग, बरोबर. आता याच्यामध्ये काही वेगळं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. प्लॅनिंग, कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला प्लॅनिंगची गरज आहे. ऑर्गनायझिंग, ते प्लॅन करण्यासाठी, तो प्लॅन ऍक्च्युअल मध्ये आणण्यासाठी आपल्याला एक ऑर्गनायझेशनची गरज आहे, ते ऑर्गनाइज केली पाहिजे प्रॉपरली. त्यानंतर कमांडिंग, कोणतरी कमांडिंग ऑफिसर असला पाहिजे, बरोबर. त्यानंतर कोऑर्डिनेटिंग, कमांड केल्यानंतर त्या गोष्टी होत आहेत का नाही, त्याचं कोऑर्डिनेशन कसं आहे, या गोष्टी चेक केल्या पाहिजे, बरोबर. आणि कंट्रोलिंग, जर जास्त गोष्ट होत असेल तर त्याला कंट्रोल कमी केलं पाहिजे, कमी होत असेल तर त्याला जास्त कडे आणलं पाहिजे, दॅट इज कंट्रोलिंग, राईट. सो दे आर द 5 ऑपरेशन मॅनेजमेंट. लास्ट लेवलला जे लो लेवलला ऑपरेशन मॅनेजमेंट आहे त्यामधले 5 फंक्शन कुणी काढलेत, हेनरी फायलने काढले. हेनरी फायल कोण आहे, हेनरी फायल इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट. दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड
राईट, सिन्स द फर्स्ट क्वेश्चन इज ऑलरेडी आस्क्ड. पहिला क्वेश्चन कोणता विचारलाय तुमच्या फेडरिकचा हा क्वेश्चन विचारलाय बघा. 1911 साली पुस्तक लिहिलं गेलं प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, याचा ऑथर कोण आहे असा प्रश्न काहीतरी विचारला गेलाय मला आठवते तर त्याप्रमाणे. तर त्यामध्ये त्याचा आन्सर काय आहे तर फेडरिक डब्ल्यू टेलर. राईट, त्याचप्रमाणे दुसरा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, हु इज फादर ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट, काय आन्सर असणार आहे हेनरी फायल. एम आय क्लिअर ऑन दिस? नाव आता याच्यामध्ये लक्ष द्या, जसं आपल्याकडं मोठ्या मोठ्या थेरीमध्ये फरक आहे. राईट, म्हणजे जसं आपण विचारसरणीमधले फरक आपण म्हणतो. राईट, मोठ्या मोठ्या विचारसरणीमध्ये फरक आहेत. टिळक वर्सेस आगरकर, अजून आता लेटेस्ट मध्ये पण बऱ्याच आहेत, राईट लेफ्ट वगैरे वगैरे. मग तसंच त्यावेळेच्या या ज्या सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये दोन वेगवेगळे प्रतिवाद आहेत. एक आहे हेनरी फायलचा आणि एक आहे फेडरिक विन्स्लो टेलर. राईट, मग आता हे हेनरी फायल आणि फेडरिक विन्स्लो टेलर यांच्या विचारसरणीमध्ये नेमका फरक काय लक्षात घ्या. टेलरचं म्हणणं आहे जी काही प्रोसेस आहे ती बॉटम अप आहे. बॉटम अप म्हणजे काय, खालून वर. फाईलचं म्हणणं काय आहे तर ती टॉप डाऊन आहे. हॅलो, टॉप डाऊन म्हणजे काय तर वरून खाली. म्हणजे लक्षात घ्या, फाईलचं म्हणणं काय आहे की टॉप स्ट्रॅटेजीचं पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, टॉप मॅनेजमेंट सगळ्यांनी ऐकायला पाहिजे, आणि टॉप मॅनेजमेंट कडून परत नेक्स्ट मिडल मॅनेजमेंट अँड लास्ट इज वर्कफोर्स. राईट, त्याच्या उलट टेलरचं म्हणणं काय होतं तर टेलरचं म्हणणं आहे बॉटम अप आहे. पहिल्यांदा तुम्ही वर्कफोर्सला महत्व द्या, वर्कफोर्स सगळं ऐका, त्याला जमेल, त्याला रुचेल, त्याला पचेल तशीच कामं द्या, आणि त्यानुसार मग तुम्ही मिडल मॅनेजमेंट, त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी डिसाईड करा. येते लक्षात दोन्हीतला मेजर डिफरन्स काय आहे तर टेलरचं म्हणणं आहे वर्कफोर्सचा ऐका, आणि फायलचं म्हणणं आहे की तुम्ही टॉप मॅनेजर स्ट्रॅटेजीचा ऐका. क्लिअर आहे, बॉटम अप आणि टॉप अप, टॉप डाऊन यांचा फरक कळलेला आहे. राईट, डिफरन्स बिटवीन हेनरी फायल अँड फेडरिक विन्स्लो टेलर सगळ्यांना क्लिअर आहे का? If yes, we can move to the next point. Next is 14 principles of management. Right, आता या प्रिन्सिपल्स वर क्वेश्चन अजून तरी विचारले गेलेले नाहीये, परंतु कारण याच्यामध्ये जे 14 प्रिन्सिपल्स आहेत हे जे फेडरिकनं सांगितले ते फेडरिकच्याच बुक मधले 14 प्रिन्सिपल्स आहेत, आणि 14 प्रिन्सिपल असं बऱ्याचदा त्यामध्ये त्यानं शॉर्ट आन्सर्स मध्ये पण कोट केले वगैरे वगैरे. त्यामुळे हे सगळे जे आहेत प्रत्येकाचा अर्थ समजावून घ्या, कारण याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो की तुम्हाला फॉर एक्झाम्पल डिव्हिजन ऑफ वर्क विचारलं, व्हॉट इट मीन बाय डिव्हिजन ऑफ वर्क तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा ऑप्शन मधून करेक्ट ऑप्शन चूज करता आलं पाहिजे. राईट, आता मी आज 14 आहे ना, एक साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला अर्थ डिफाईन करतोय, लक्षात घ्या. फर्स्ट इज डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्कचा अर्थ काय, जे काय काम आहे त्या कामाचं प्रॉपर डिव्हिजन झालं पाहिजे. हे काम कुणी करायचं हे आधीपासून डिफाईन असलं पाहिजे. राईट, कामगारांमध्ये भांडणं लागतं कामा नाही की हे काम तू करायचं का मी करायचं, आज तू केलं उद्या मी करायचं. बरोबर, हे जनरल आहे, तुम्ही सगळे वर्क एक्सपिरियन्स वाली माणसं आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. बरोबर, जर तुम्ही काम प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क जर नसेल त्यामध्ये केऑस होतो. राईट, प्रत्येक जण आर्ग्यू करेल की हे काम मी काल केलंय, मी सारखं करू वगैरे वगैरे वगैरे. Right, so to avoid that what we can do, we can have a proper division of work. Right, next is authority. Now when you talk about authority, it is very important that you should have proper caliber person to that level. याचा अर्थ काय की ऑथॉरिटी मध्ये आता समजा तुमचा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे, तुमचं क्वालिफिकेशन पण जास्त आहे, तुमचं कॅलिबर पण जास्त आहे, आणि तुमच्यापेक्षा एक लहान निम्म्या एक्सपिरियन्सचा निम्म्या क्वालिफिकेशनचा जर तुमच्या डोक्यावर एखाद्याने बसवला, काय असेल तुमची प्रतिक्रिया? तुम्हाला काम करायला आवडेल का? तुम्हाला त्या मॅनेजमेंट मध्ये राहायला आवडेल का? ऑब्व्हियसली नो. राईट, सो युअर ऑथॉरिटी, युअर प्रॉपर कॅलिब्रेशन शुड बी देअर इन द ऑथॉरिटी. राईट, तरच तुम्ही त्याचा ऐकाल, तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्याल. इज दॅट क्लिअर? सेकंड पॉइंट इज ऑथॉरिटी. थर्ड पॉइंट इज डिसिप्लिन. ऑब्व्हियसली, सो डिसिप्लिन, शिस्त. आता ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगायला नको, सगळ्यांना माहिती. शिस्त असेल तरच तुमचं प्रॉपर मॅनेजर प्लॅनिंग वर्क होईल, अदरवाईज नो. नेक्स्ट इज युनिटी ऑफ कंट्रोल. आता हे जे 2 पॉईंट आहेत अतिशय महत्वाचे, मला वाटतं याच्यावर एकावर काहीतरी क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे तुमच्या पेपरमध्ये. युनिटी ऑफ कंट्रोल मीन्स व्हॉट? युनिटी ऑफ कंट्रोलला युनिटी ऑफ कमांड सुद्धा म्हणतात. When you are working in an organization, it is very important that you should be answerable to only one person. राईट, जर त्याच्यामध्ये ऑथॉरिटीज जर डायसेक्शन झालं, जर 2 माणसाला तुम्ही आन्सरेबल असाल, जर 2 कमांडिंग ऑफिसर असतील, तर ऑब्व्हियसली देयर विल बी नो युनिटी ऑफ कंट्रोल. राईट, त्या माणसानं जो वर्कफोर्स जो असेल त्यानं काय काम करावं त्याच्यामध्ये साशंकता निर्माण होईल, आणि ते काम चांगल्या पद्धतीने होणार नाही. त्यामुळे काय पाहिजे, कमांडिंग ऑफिसर हा एकच पाहिजे. देयर मस्ट बी युनिटी ऑफ कंट्रोल. ओके, next point is unity of direction. Now when you work in an organization, it is very important that you should have a clear direction to progress in proper way. Right, जर तुम्हाला भरभराट करायची असेल, जर तुम्हाला व्यवस्थित प्रगती करायची असेल, तर तुमची डायरेक्शन ही डिफाईन्ड पाहिजे. राईट, नाहीतर 2 मॅनेजर आहेत,
एक मॅनेजर काहीतरी वेगळा डायरेक्शन नेतोय, एकाचं लक्ष आहे फक्त क्वालिटी इम्प्रुव्हमेंट कडे, एकाचं लक्ष आहे फक्त क्वांटिटी इम्प्रुव्हमेंट कडे किंवा फक्त प्रॉफिट कडे, राईट, तर ती ऑर्गनायझेशन सक्सेस होईल का? कधीच होणार, राईट. सो देर मस्ट बी अ युनिटी ऑफ डायरेक्शन. क्लिअर? नेक्स्ट, subordination of individual interest. Now this is very important. Subordination of individual interest. What it means? Subordination of individual interest म्हणजे काय? तर टिक करतो मी, तुम्हाला लक्ष देईल कुठल्या पॉइंटला चाललोय आपण. तो सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट मध्ये ज्या वेळेला आपण स्वतःचा इंटरेस्ट हा कंपनीच्या इंटरेस्टशी कॉन्फ्लिक्ट होतो. फॉर एक्झाम्पल, आज रक्षाबंधन आहे, राईट. आज मला माझा कॅफेचं एक्झाम्पल कंटिन्यू आहे, लक्षात घ्या. तर मला आज कॅफे जास्त चांगल्या पद्धतीने चालवायचं, कारण सुट्टी आहे, गव्हर्नमेंट हॉलिडे आहे, बरोबर. आज मला जास्त ऑर्डर मिळायला पाहिजे. त्यातच माझ्या एम्प्लॉईंचं म्हणणं आहे की मला आम्हाला सुट्टी पाहिजे सर, आज रक्षाबंधन आहे. काय करायला पाहिजे मी? कोणाचा इंटरेस्ट वर धरला पाहिजे? एम्प्लॉईंनी, राईट. सो ऑर्गनायझेशनल जो काही इंटरेस्ट आहे तो कायम इंडिव्हिज्युअल इंटरेस्टच्या वर पकडला गेला पाहिजे. दॅट इज कॉल्ड सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, राईट. किंवा याच्यामध्ये मधला मार्क काढू शकतो की हाफ डे घ्या, हाफ डे येऊ नका, राईट. सो दॅट कॅन बी लाईक सुवर्ण मध्ये. सो नेक्स्ट इज रिम्युनरेशन. रिम्युनरेशन इज ऑब्विसली सॅलरी, राईट. तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जी काही सॅलरी मिळत आहे ती पुरेशी आहे का नाही. इफ दॅट इज नॉट पुरेशी, देन व्हॉट विल हॅपन? करप्शन, राईट. सो दॅट्स रिम्युनरेशन. नेक्स्ट इज सेंट्रलायझेशन. आता सेंट्रलायझेशन आणि याच्यामध्ये फरक काय बघा, युनिटी ऑफ कंट्रोल. दोन्ही टर्म जवळजवळ सेम आहेत, नीट लक्ष द्या. सेंट्रलायझेशन आणि युनिटी ऑफ कंट्रोल मध्ये फरक काय आहे? सेंट्रलायझेशन इज ऑल अबाउट प्रोग्रेसिंग लाईक अ पिरामिड, राईट. सगळे जे काही तुमची काम करते, सगळी जी ऑर्गनायझेशन संस्था जी काही काम करते ती सेंट्रलाइज एका पर्टिक्युलर एम न काम करणं, दॅट इज सेंट्रलायझेशन, राईट. देर इज नो एनी डायलेमा इन वर्किंग, दॅट इज सेंट्रलायझेशन. युनिटी ऑफ कंट्रोल म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? एक ग्रुप जो आहे, कंपनीतला एक ग्रुप जो आहे तो कमांडिंग ऑफिसर एकालाच असला पाहिजे, कमांडिंग ऑफिसर, दॅट इज युनिटी ऑफ कंट्रोल. फरक येतोय लक्षात? युनिटी ऑफ कंट्रोल म्हणजे काय, सेंट्रलायझेशन म्हणजे काय? सेंट्रलायझेशन, व्हेन आय एम टॉकिंग अबाउट सेंट्रलायझेशन, आय एम टॉकिंग अबाउट होल ऑर्गनायझेशन. When I'm talking about unity of control, I'm talking about just a group of people in the organization. Am I clear on this? Now after centralization, scalar chain, line of authority. आता याच्यामध्ये स्केलर चेन म्हणजे काय? एक तर पहिला पॉईंट आपण डिस्कस केला, ऑथॉरिटी किंवा प्रॉपर कॅलिबरचा पर्सन तुमच्या वर पाहिजे तर तुम्ही त्याचा ऐकाल. क्लिअर आहे? नाहीतर त्यामध्ये डिस्प्यूट होणार, कॉन्फ्लिक्ट होणार आणि त्यामध्ये काय जॉब सॅटिस्फॅक्शन राहणार नाही. दॅट इज ऑथॉरिटी. नाव स्केलर चेन. आता याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही ही लाईन ऑफ ऑथॉरिटी डिस्कस करता, लाईन ऑफ ऑथॉरिटीमध्ये तुमचे समजा 2 मॅनेजर आहेत, तर त्यामध्ये पण तुम्हाला क्रम डिसाईड करावा लागेल. ऑर्डर डिसाईड, विच इज अवर नेक्स्ट पॉईंट, ऑर्डर, राईट. तर त्यामध्ये तुम्हाला क्रम डिसाईड करावा लागेल, राईट. म्हणजे असं कधीही नाही झालं पाहिजे की कुणाच्या अब्सेन्स मध्ये कुणी टेक ओव्हर करायचं, राईट. हे पहिल्यापासूनच क्लिअर असलं पाहिजे. लक्ष देते का? जर इन केस ऑफ एनी मॅनेजर अब्सेन्स, कोणता मॅनेजर त्यामध्ये टेक ओव्हर करणार आहे हे पहिल्यापासून क्लिअर पाहिजे. दॅट इज अ लाईन ऑफ ऑथॉरिटी शुड बी क्लिअर एज पॉसिबल. नेक्स्ट इज ऑर्डर. व्हॉट इज ऑर्डर? आता ऑर्डर ही फक्त लाईन ऑफ ऑथॉरिटीच्या बाबत येत नाही, ऑर्डर ही सगळ्याच बाबतीमध्ये येते. मग ते तुमच्या एम्प्लॉईंची ऑर्डर असेल, राईट. एम्प्लॉई जर 10 असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला वर्गीकरण करावं लागेल. कोणते एम्प्लॉई तुमचे टॉप नॉच आहेत, कोणते एम्प्लॉई तुमचे सो आहेत, right? So that should be there, right? The classification should be there. So that's the order. Next point is equity. What is equity? आता इक्विटी मग जसं मी तुम्हाला डिस्कस करताना सांगितलं, इक्विटी म्हणजे काय की सगळ्यांना इक्वल कन्सिडर करायचं, दॅट इज इक्विटी, राईट. आता इक्वल कोणाकोणाला कन्सिडर करायचं? आपल्या इंडियामध्ये जर कन्सिडर करायचं मेल फिमेल, राईट, देर शुड बी इक्वालिटी. नेक्स्ट इज, आता बाहेर जसं मग मी सांगितलं ब्लॅक अँड व्हाईट, राईट. बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा बाहेरच्या याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बऱ्यापैकी डिस्क्रिमिनेशन केलं जातं, दॅट शुड नॉट बी देअर, राईट. सो दॅट्स अ इक्विटी. नेक्स्ट, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑफ पर्सनल. आता स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑफ पर्सनल म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्याला जर काम असाइन करत आहात, तर काम असाइन करत असताना तुम्ही एकच काम किंवा एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी त्याला एक टाइम अवेलेबल करून दिला पाहिजे. हे असं नाही की तुम्ही आज त्याला काम असाइन केलं आणि उद्या तुम्हाला वाटलं की तो काही काम करत नाहीये, राईट. you had terminated him. That should not be the case. तुम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येकाला स्टॅबिलिटी दिली पाहिजे, प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे, राईट. चान्स दिला तरच तो एक्सेल करेल, तरच त्या गोष्टी शिकेल, राईट. सो दॅट इज स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर पर्सनल. नेक्स्ट इज इनिशिएटिव्ह. व्हॉट इज इनिशिएटिव्ह? इनिशिएटिव्ह सगळ्यांना माहिती आहे. इनिशिएटिव्ह शब्द आपण इतक्या वेळा वापरतो, मराठीपेक्षा जास्त आपण हा शब्द वापरतो, बरोबर. इनिशिएटिव्ह म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःहून सेल्फ मोटिवेटेड काम करणं, दॅट इज इनिशिएटिव्ह, राईट. म्हणजे सगळ्या एम्प्लॉईनाहीच आपण सूट दिली पाहिजे, ही मुभा दिली पाहिजे की त्यांनी स्वतः विचार करून काहीतरी आपल्याकडे फीडबॅक आणून द्यावा, काहीतरी सजेशन द्यावे, त्यानुसार आपण काम करावं, दॅट इज इनिशिएटिव्ह, राईट.
अँड लास्टली स्पिरिट द कॉप्स. हॅलो तेजस्विनी, तुमचा ऑडिओ बंद करता. ओके. लास्टली स्पिरिट द कॉप्स. आता ही टर्म जी आहे याचा अर्थ आहे, हॅलो आवाज येतोय सगळ्यांना? मी माझाच म्यूट केला का? हो सर. ओके. तर याच्यामध्ये आता लास्ट पॉईंट आहे तुमचा स्पिरिट द कॉप्स. स्पिरिट द कॉप्स म्हणजे काय तर स्ट्रेंथ इन युनिटी. सगळ्यांनी एक संधपणे एक होऊन काम केलं पाहिजे. स्ट्रेंथ ऑफ युनिटी, दॅट इज स्पिरिट द कॉप्स. क्लिअर? 14 प्रिन्सिपल. कुणालाही कोणतेही प्रिन्सिपल रिपीट करावं असं वाटतंय का? प्लीज टेल मी. ऑल 14 प्रिन्सिपल्स आर दे क्लिअर? Division of work, authority, discipline, unity of control, unity of direction, subordination of individual interest, remuneration, centralization, scalar chain, order, equity, stability of tenure of personal, initiative, and spirit the corps. स्पिरिट द कॉप्सला अजून एक तुम्ही लक्षात ठेवा, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण सगळ्यांनी एक लहानपणी उदाहरण बघितलंय बघा, लाकडाच्या मोळीचं. राईट? एक मोळी घेतली तर तुटेल, मोळी घेतली म्हणजे एकच घेतलं लाकूड तर तुटेल, मोळी घेतली तर तुटणार नाही. दॅट इज स्पिरिट द कॉप्स, युनिटी इन स्ट्रेंथ. ओके. हॅलो सर, युनिटी ऑफ कमांड आहे ते युनिटी ऑफ कंट्रोल म्हणून दिले तुम्ही ते फाईलच्या. येस 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 सर, येस सर, मी सांगितलं युनिटी ऑफ कंट्रोल इज युनिटी ऑफ कमांड. सर हे 14 प्रिन्सिपल्स कोणी डिफाईन केले? 14 सॉरी सर, आवाज नाही आला तुमचा. काय म्हणला? 14 प्रिन्सिपल जे सांगितले आपण, हे कोण डिफाईन केले म्हटलं? हा कोणाची थेअरी? फेड्रिक ओके. फेड्रिक विन्स्लो टेलर. ओके, थँक्यू. सायंटिफिक मॅनेजमेंट या बुक मध्ये हे 14 प्रिन्सिपल्स आहेत आणि ते बुक लिहिले हेनरी फॉइलचे आहेत सर ते. हेनरी फॉइलचे असतील ना हे 14 प्रिन्सिपल? काय झालं? हेनरी फॉइलचे आहेत हे 14 प्रिन्सिपल. हेनरी फॉइलचे. तुमच्या सगळ्यांचा आवाज येतो मला. एकानं कोणतरी बोलला तर मला कळेल नीट जरा. 14 प्रिन्सिपल हेनरी फॉइलचे आहेत ना? हा, प्रिन्सिपल हेनरी फॉइलचे. प्रिन्सिपलचं बुक जे आहे ते हे फेड्रिकने लिहिलेलं आहे. क्लिअर आहे का? हा. बर. त्यानंतर हे सगळ्यांना क्लिअर आहे? आणि काय डाऊट कोणाला? सर बोला सर. फक्त सेंट्रलायझेशन जरा पुन्हा एकदा एक्सप्लेन करा ना. शुअर. आता सेंट्रलायझेशन मध्ये काय आहे की सेंट्रलायझेशन मध्ये ज्या वेळेला आपण कोणतीही ऑर्गनायझेशन चालवतो, सेंट्रलायझेशन मध्ये ज्यावेळेला आपण कोणतीही ऑर्गनायझेशन चालवतो, त्या ऑर्गनायझेशन मध्ये ज्या काही कमांड लाईन असेल, जे काही मॅनेजर्स असतात, जे आपापले ट्रूप्स हँडल करतात, जे आपापल्या काही ग्रुप्स आहेत, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये काय आहे, वर्कफोर्सला हँडल करणारी मिडल मॅनेजमेंट आहे. बरोबर? या सगळ्यांमध्ये एक वाक्यता पाहिजे, त्यामध्ये काय सेंट्रलायझेशन पाहिजे. बरोबर? ह्या सगळ्यांना घेऊन जाणार एक धागा, म्हणजे सगळ्यांच्या कमांड लाईन मधून, यांच्या वागण्यातून, यांच्या कमांड्स मधून ते सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजे. दॅट इज सेंट्रलायझेशन. जर हे बायफर्गेशन झालं, प्रत्येक ग्रुप जर वेगवेगळा काम करावा लागला, तर त्यामध्ये डिसेंट्रलायझेशन झालं. सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन असे दोन कॉन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. लक्षात? तर सेंट्रलायझेशन मध्ये काय आहे की हा जो धागा आहे सगळ्यांना घेऊन जाणारा, हा धागा सगळ्यांमध्ये सेम पाहिजे. बरोबर? म्हणजे काय होईल, जे काम आपण करू इच्छितोय, जे आपण लॉंग टर्मची स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे ती ऍक्च्युअल मध्ये येईल. क्लिअर आहे का? सेंट्रलायझेशन अजून एका प्रकारे. येस सर. ओके. बर. आता ऍप्लिकेशन ऑफ द 14 प्रिन्सिपल्स. चेंज इन ऑर्गनायझेशन. त्यानंतर डिसिजन मेकिंग. आता या 14चा ऍप्लिकेशन करून आपण काय काय चेंज करू शकतो? तर ऑब्व्हियसली वी कॅन चेंज अँड ऑर्गनाइज. राईट? देन विथ डिसिजन मेकिंग मध्ये आपला फायदा होऊ शकतो. स्किल्स कॅन बी युज्ड टू इम्प्रूव्ह द इफेक्टिव्हनेस ऑफ मॅनेजर. अंडरस्टँडिंग ऑफ द मॅनेजमेंट कॅन बी सीन ॲज व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज विच कॅन बी लिस्टेड अँड ग्रुप. आता ह्या सगळ्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. आपण हे 14 प्रिन्सिपल आपण काय काय करू शकतो ऍक्च्युअली? तर आपण अख्ख्या ऑर्गनायझेशनचा चेहरा मोहरा बदलू शकतो. बरोबर? आपण अजून काय करू शकतो? तर आपण सगळ्यांना एक जे काही काम आपण वाटून देतोय किंवा जे काही काम आपण असाइन करतोय, ते काम मोजायचं कसं, त्यांना कॅलिब्रेट कसं करायचं, त्यांना अकाउंटेबल कसं बनवायचं, हे अंडरस्टँडिंग द मॅनेजमेंट हा जो लास्ट पॉईंट येतो, त्याच्यामध्ये अकाउंटेबल कसं बनवायचं हे आपण करू शकतो. बरोबर? हे 14 प्रिन्सिपल जर आपण कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये वापरले तर आपण नक्कीच त्या ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक कामामध्ये एक्सेल करू शकतो. ऍज सिम्पल ॲज दॅट. राईट? ऍप्लिकेशन काय आहेत, जे काही चांगलं आपण करू शकतो सगळं, ते आपण सगळं ह्या पॉईंट्स मध्ये कन्सिडर केलेलं आहे. राईट? हिरार्की कन्सिडर केलेली आहेत, त्यानंतर नीड्स कन्सिडर केलेले आहेत, त्यानंतर प्रत्येकाच्या काही नेसेसिटीज आहेत त्या कन्सिडर केलेल्या आहेत. ओके. त्यानंतर बिहेवियरल अप्रोच टू मॅनेजमेंट. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या
ज्यावेळेला आपण ह्युमन रिलेशन डिस्कस करतो, राईट, तर ह्युमन रिलेशन डिस्कस करत असताना ह्या सगळ्याची गरज काय आहे, राईट, हे सगळं जे आपण डिस्कस करतोय किंवा ह्या जे सगळ्या सायंटिफिक मॅनेजमेंट ह्याला एक आपण सायंटिफिक चेहरा देतोय, बरोबर. हा सायंटिफिक चेहरा देण्यामाग आपल्या नेमकं याच्यामध्ये काय मोटिव्ह काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, राईट, किंवा हे कशामुळे आपण सुरुवात केली, राईट. तर याच्यामध्ये आपल्याला असं जाणवलंय की त्या काळामध्ये ह्यांना असं जाणवलं की देर इज अ लो प्रोडक्टिव्हिटी. त्या कारणांमुळे आपण हे सगळं करतो. लो प्रोडक्टिव्हिटी, देर इज लॅक ऑफ मॉडर्न मशिनरी, लिमिटेड हॉर्स पॉवर अवेलेबिलिटी, अनॅक्रोनिस्ट ट्रेड युनियन प्रॅक्टिसेस अँड पुअर मॅनेजमेंट. ओके, आता याच्यामध्ये प्रत्येकाचा डिस्कस करूयात. लो प्रोडक्टिव्हिटी, ऑब्व्हियसली जे काम करत आहे, काम जे चालू आहे ते कोणी फुल इफिशियंटली काम करत नाहीये. ऑल आर वर्किंग विथ लो प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट इज लॅक ऑफ मॉडर्न मशिनरी, राईट. आता ही त्या काळातली गोष्ट आहे. ओके, सो त्यामुळे लॅक ऑफ मॉडर्न मशिनरी असल्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपण कसं वाढवू शकतो आपली इफिशियन्सी, तर फक्त आणि फक्त ह्युमन बिईंग्सना चांगल्या प्रकारे काम करायला शिकवून आपण वापरू शकतो, राईट. मॉडर्न टेक्निक्स आपल्याकडे आहेत का? आता मॉडर्न टेक्निक्स नाहीये म्हणून. ओके, त्यानंतर जस्ट अ मोमेंट, सॉरी. ओके, सो आपण कुठं होतो? लो प्रोडक्टिव्हिटी झाले, लॅक ऑफ मॉडर्न मशिनरी, लिमिटेड हॉर्स पॉवर अवेलेबिलिटी, राईट. त्यावेळेला जी आपल्याकडं हॉर्स पॉवर अवेलेबिलिटी होती, हॉर्स पॉवर अवेलेबिलिटी ऑब्व्हियसली इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे त्या संदर्भात आहे. आणि अनाक्रोनिस्टिक ट्रेड युनियन प्रॅक्टिस. आता खूप अवघड शब्द याच्यामध्ये वापरले. अनाक्रोनिस्टिक म्हणजे काय आहे? साधा सोपा अर्थ आहे त्याचा. काळानुरूप नाही. काळानुरूप म्हणजे काळानुरूपच्या वेगळा शब्द, अपोजिट शब्द तुम्ही सांगू शकाल मला. काळानुरूपच्या विरोधार्थी शब्द काय आहे? म्हणजे या काळात जे ऍप्लिकेबल नाही ते, म्हणजे जुन्या काळातली प्रोसिजर परंपरागत आपण वापरत आलेलो आहे, राईट. अशा काय म्हणूया आपण त्याला? येस, कोण बोलते? ठाकूर बोला. परंपरागत, बरोबर. हा, परंपरागत, बरोबर, परंपरागत म्हणू शकतो ना आपण त्याला. मग परंपरागत जे काही ट्रेड चालू आहेत, परंपरागत ट्रेड जे म्हणजे आता ह्या काळाला अनुरूप नाहीत अशा पद्धतीचे ट्रेड प्रॅक्टिसेस, याच्यामुळे आपल्याला याची गरज जाणवते. त्यानंतर पुअर मॅनेजमेंट. ऑब्व्हियसली मॅनेजमेंट ही शब्दच नव्हता त्यावेळेला, किंवा मॅनेजमेंट असतं किंवा कशा पद्धतीने केलं जातं हे काही त्यावेळेला माहिती नव्हतं. त्यामुळे हे काही जे काही 5 कारणं आहेत, या 5 कारणांमुळे आपल्याला मॅनेजमेंटचा स्टडी, बिहेवियरल अप्रोचचा स्टडी शिकावा लागतो. ओके, त्यानंतर आता काही सायंटिस्टची नाव आहेत, ओके, ज्यांचा कालखंड आपण अभ्यासणार आहोत आणि त्यांच्या, कारण तसे शब्द, तसे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. सो फर्स्ट इज एल्टन मायो. एल्टन मायो काय आहे? एल्टन मायोचा कार्यकाळ होता 1880 ते 1949. ओके, कंडक्टेड हॅवथ्रोन स्टडीज. आता हॅवथ्रोन स्टडीज ना खूप महत्व आहे सायंटिफिक मॅनेजमेंट मध्ये. हॅवथ्रोन स्टडीज म्हणजे काय? हे खूप मोठी एक टर्म आहे. हॅवथ्रोन स्टडीज पासून एक अख्खं बुक तयार झालेलं आहे, ते मी सांगणार आहे तुम्हाला काय आहे हॅवथ्रोन स्टडीज. अँड ही इज ऑल्सो नोन एज फादर ऑफ ह्युमन रिलेशन स्कूल. Okay, he was very interested with human beings behavioral, and he has studied the human relations, so he is known as father of human relations school. Okay, now human relation theory जी त्याने मांडली त्यामध्ये काय? मोटिवेशन आणि एम्प्लॉई केअर. ऑब्व्हियसली ज्यावेळेला आपण ह्युमन रिलेशनच्या बाबतीमध्ये बोलतो त्याला काही घेणं देणं नाहीये किती इफिशियन्सी आणि काय. त्याला काय म्हणणं आहे की आपण जर त्यांना व्यवस्थित लाडावून ठेवलं, थोडक्यात जर सगळ्या एम्प्लॉईचं आपण लाड केलं तर ऑब्व्हियसली ते चांगल्या प्रकारे काम करतात, राईट. सो ही इज फोकस्ड ऑन मोटिवेशन, एम्प्लॉई केअर. Found if employees were satisfied with their work, they were more apt to perform better. जे मी आता सांगितलं तुम्हाला, जर आपण त्यांना लाडावून ठेवलं तर ते चांगल्या प्रकारे काम करतील, अशी याची थेरी, ह्युमन रिलेशन थेरी. ओके, आता हॅवथ्रोन इफेक्ट म्हणजे काय? जे मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं. हॅवथ्रोन इफेक्ट मध्ये त्याने काय केलं? सॉरी, त्यानं एक एम्प्लॉईंची टीम बसवली. ओके, आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्रेक, स्टॅम्पिंग करणारे मुले, त्यातला फोटो आहे हॅवथ्रोन एक्सपिरियन्स आहे, त्याच्या मुले ते स्टॅम्पिंग करतात. तर याच्यामध्ये त्यांना काम काय दिलं, किंवा यांना डेली वर्किंग कसं त्यांचं मेजर केलं, की एक दिवशी त्यांना एक वेगळ्या प्रकारची फिजिकल एक्सपिरियन्स म्हणजे एक लाईट वेगळ्या पद्धतीची तिथे उपलब्ध करून दिली, त्यांना कॉफी वगैरे उपलब्ध करून दिली. त्यानंतर त्यांचा लंच ब्रेक जो आहे तो टाइम वाढवला, टाइम कमी केला. त्यानंतर त्यांची स्टॅम्पिंगची जे कीपॅड आहे त्या कीपॅडची लेंथ चेंज करून बघितली. लक्ष, म्हणजे जे काही चेंजेस करतात एक मालक आपल्या एम्प्लॉईसाठी जे चेंजेस करू शकतो ते सगळे चेंजेस त्यांनी केले. ओके, आणि ह्या प्रत्येक चेंज मध्ये काय काय बदल होतोय, त्यांना आज किती प्रोडक्टिव्हिटी झाली, आज किती स्टॅम्प झाली, किंवा अजून काय काय चेंजेस झाले, या सगळ्या गोष्टी त्यांनी नोट डाऊन केल्या. या सगळ्याला म्हणतात हॅवथ्रोन स्टडी. ओके, अतिशय साधी गोष्ट. तुम्ही त्यातले पॉईंट्स बघाल ना, खूप चांगले. त्यानं इल्युमिनेशन पण चेंज केले, म्हणजे बल्बचं इल्युमिनेशन 60 वॅटचा वापरायचा, 40 वॅटचा वापरायचा, 80 वॅटचा वापरायचा. इथून जे चेंजेस केलेले आहेत ते त्यांच्या लंच ब्रेकचं टायमिंग जो आहे, लंच ब्रेकचं टायमिंग हाफ एन आवर, 1 hour, 45 minutes, 1.5 hour, लाईक चेंजेस केले. आणि ते आठवड्याभर चेंजेस केले. त्यांना हे पण चेंजेस केले. येस, मेजर सायकोलॉजिकल स्टडी पण केला तिनं. एक एम्प्लॉईला बोलवायचं, विनाकारण रागवायचं, आल्याला त्याला रागवायचं आणि तो दिवसभर कसं काम करतोय बघायचं ऑब्व्हियसली, आणि एकाचं कौतुक करायचं आणि तो कसं काम करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती रिझल्ट काय येणार,
परंतु या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करायचं जे काम केलंय ते मायोनं केलेलं आहे आणि त्याला हॅवथॉर्न स्टडी असं म्हणतो. ओके, तर या सगळ्या स्टडी नंतर मायाचे कन्क्लुजन काय होते आपण बघूया. मायाचे कन्क्लुजन असे होते की अ कंप्लेंट इज युजली ड्यू टू अन एम्प्लॉईज डिससॅटिस्फॅक्शन विथ हिज ऑर हर स्टेटस. राईट, एखाद्याला आपण डिस्क्रिमिनेट करणं, एखाद्याला खालच्या दर्जाला सारखं वागवणं, राईट, एखाद्याला सारखं हाडतूड करणं, थोडक्यात आपण मराठीत जे म्हणतो, असं जर आपण एखाद्याला वागवलं तर ऑब्व्हियसली ही इज गोइंग टू कंप्लेंट फॉर नो मॅटर वॉट. म्हणजे काही नसलं तर तो कायम कंप्लेंट करत राहणार, कारण त्याला तिथलं बिहेवियर आवडत नाही. नेक्स्ट पॉइंट इज द वर्कर्स ॲटिट्यूड इज शेप्ड फ्रॉम फोर्सेस इनसाइड अँड आउटसाइड ऑफ वर्क एन्व्हायरमेंट. आता याचा अर्थ काय, यासाठी आयडियल एक्झाम्पल मी देत असतो आमच्या इथे कॉलेजमध्ये, की ज्या वेळेला आता एखाद्या घरून बायकोशी भांडून आलेला एखादा ऑफिसर तो ज्या पद्धतीने काम करेल त्या पद्धतीने एखादा शांतपणे व्यवस्थित सगळ्या म्हणजे न भांडता आलेला करेल का? दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये फरक आहे, बरोबर आहे. जो बायकोची भांडण करून आलाय तो ऑब्व्हियसली हिथं पण भांडण करणार आहे, त्या सबऑर्डिनेटला ओरडणार आहे, हे असं का ते तसं का, जनरल थिंग आहे, बरोबर. हे सगळे रिलेट करतील याच्याशी, जे मॅरिड आहेत ते 100% रिलेट करतील, बरोबर. थर्ड पॉइंट इज इन्फॉर्मल ग्रुप्स इन द वर्क प्लेस इम्प्रूव्ह एम्प्लॉईज ॲटिट्यूड अँड प्रोडक्टिव्हिटी. आता इन्फॉर्मल ग्रुप्स म्हणजे काय? इन्फॉर्मल चर्चा, चिटचॅट, बरोबर. प्रत्येक वेळेला काम 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 असं करून जर तुम्ही कामगारांना सगळ्या जर ठेवलं आणि त्यांच्याशी थोडीशी इन्फॉर्मल पण चर्चा केल्या की काय करतो तुझा मुलगा, काय करते तुझी मुलगी, काय करते, किंवा आणखी काय त्यांचे कार्यक्रम असतील इन्फॉर्मल, या सगळ्या गोष्टी जर अशी तुम्ही जर संपर्क ठेवला किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं तर ते अजून एक वातावरण, मोकळेपणाचं वातावरण होऊन जातं, त्यामध्ये एम्प्लॉईज चांगल्या प्रकारे काम करतात. दॅट इज मायोज कन्क्लुजन. नेक्स्ट इज वर्क इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी, ऑब्व्हियसली दॅट वी नो ऑलरेडी. द सोशल वर्क ऑफ अन अडल्ट इज बेस्ड ऑन देअर वर्क एक्सपिरियन्सेस. राईट, जे काही सोशल वर्क करतं कोणीही ते त्याच्या वर्क एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, तेव्हा तुम्ही वर्क एक्सपिरियन्स माणसा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त ह्याला काय म्हणायचं हे कुणाच्या थेरीमध्ये येतं हे लक्षात ठेवा. कोण म्हणलंय असं? मायो म्हणलंय. का म्हणलाय मायो असं? कारण त्याने एक एक्सपेरिमेंट केलाय, हावथॉर्न एक्सपेरिमेंट, बरोबर. त्यानुसार त्याने कन्क्लुजन काढलेले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कळते का? हे तुम्हाला माहित नाही अशातला भाग नाही. लास्ट इज वर्कर्स नीड रेकग्निशन, सिक्युरिटी अँड अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग. ऑब्व्हियसली तुम्हाला एक रेकग्निशन मिळालं पाहिजे, तुमच्या जॉब आस्पेक्ट मध्ये तुम्हाला सिक्युरिटी मिळाली पाहिजे, राईट, अँड सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आता ह्या जे मायोचे जे काही कन्क्लुजन होते, या मायोच्या कन्क्लुजन नुसार मॅस्लो नावाचा आणखीन एक सायंटिस्ट आहे, त्या मॅस्लोने काय केलं तर एक नीड्सची हिरार्की मांडली. ओके, त्या हिरार्की ऑफ नीड्स मध्ये त्याने काय केलंय की त्याने बेस पासून म्हणजे एक पिरामिड, तिथं पण एक पिरामिड त्याने उभा केला आणि त्या पिरामिड मध्ये त्यानं वेगवेगळ्या ज्या नेसेसिटीज आहेत त्या कंपाईल केलेल्या आहेत. ओके, मग याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, फर्स्ट अँड फॉरमोस्ट नीड ऑफ अ एम्प्लॉई इज फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल मीन्स काय? त्याला काय पाहिजे? फूड पाहिजे, वॉटर पाहिजे, रेस्ट पाहिजे. ही झाली फिजिओलॉजिकल नीड. असं नाही की तुम्ही एखाद्या एम्प्लॉईला 18 तास काम करून घेताय, बरोबर, त्याला रेस्ट करायला वेळ नाही मिळणार आहे, बरोबर. बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या. त्यामुळे फिजिओलॉजिकल नीड ह्या कायम आपण बघितल्या पाहिजे. नेक्स्ट इज सेफ्टी, सिक्युरिटी. हे सगळं जर मिळालं त्याला, फूड, वॉटर, रेस्ट जर मिळाले तर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज सिक्युरिटी. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिलेशनशिप्स अँड फ्रेंड्स, लव्ह अँड बिलॉंगिंग. राईट, जे काही तो कंपनीच्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करतोय त्या कंपनीच्या एन्व्हायरमेंट मध्ये त्याला बिलॉंगिंगनेस, एक अफेक्शन, एक लव्ह वाटलं पाहिजे, राईट. नेक्स्ट इज इस्टीम, फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट. ओके, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून डीप मध्ये सांगणार आहे. अजून एक सेकंड पिरामिड आहे आपला, त्यामध्ये मी सगळ्या त्या नीड्स व्यवस्थित दिलेल्या आहेत. आणि लास्ट वन आणि सगळ्यात टॉप मोस्ट म्हणजे जे काय शेवटला येते अशी अचिव्हिंग वन्स फुल पोटेन्शियल. हे सगळं जर त्याला मिळालं खालचं तर मग शेवटचं असतं त्याचं की ते एक्सेल करणं त्या जॉबमध्ये, राईट. जर ह्या सगळ्या गोष्टी जर त्याला खालच्या मिळाल्या चारही तर त्याला शेवटचं काय राहते? अचिव्हिंग वन्स फुल पोटेन्शियल. तुम्ही याच्यामध्ये जर बघाल ह्या पिरामिडमध्ये, ह्यामध्ये सगळ्या गोष्टी मी इलॅबरेट केल्या. फिजिकल नीड्स म्हणजे कोणकोणत्या असू शकतात? न्यूट्रिशन, वॉटर, एअर, स्लीप, शेल्टर, क्लोदिंग. सेफ्टी नीड्स मध्ये काय करू शकतं? सिक्युरिटी, स्टेबिलिटी, प्रिडिक्टेबिलिटी, प्रोटेक्शन, फ्रीडम फ्रॉम फिअर, स्ट्रक्चर, ऑर्डर, लॉ, लिमिट्स. सोशल नीड्स मध्ये काय काय असतं? गिव्हिंग, रिसिव्हिंग अफेक्शन, इंटिमसी, राईट. सोशल नीड्स मध्ये अजून पण एक लक्षात घ्या, तुम्ही अशा ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय ज्याला कोण ओळखत नाही, राईट. भले तुम्हाला पगार किती असो, तुम्हाला सोशल रिस्पेक्ट नाहीये, जॉब करणं टाळतात एम्प्लॉई, बरोबर आहे. ही म्हणजे ओपन सिक्रेट, दिस इज अन ओपन सिक्रेट. त्यानंतर इस्टीम नीड्स. इस्टीम नीड्स म्हणजे काय? आता हे जर तुम्हाला सोशल नीड्स पूर्ण झाले असतील तर तुमचं काय होतं? त्याच्या एक स्टेप पुढं इस्टीम नीड्स. काय काय पाहिजे? डिग्निटी पाहिजे, अचिव्हमेंट, मास्टरी, कॉम्पिटन्स, इंडिपेंडन्स, निर्णय घेण्याची क्षमता तुमची वेगळी पाहिजे, बरोबर. म्हणजे तुम्हाला मॅनेजर बनवलं पाहिजे, तुम्हाला ऍडमिन बनवलं पाहिजे, पुढच्या थान असतात, प्रेस्टीज मिळाली पाहिजे. अँड लास्टली सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड्स. त्यामध्ये काय? युनिटी, अंडरस्टँडिंग, ब्युटी, मॉरॅलिटी, ट्रान्सडन्स, एक्सप्लोरेशन अँड प्ले. प्ले म्हणजे काय? तुम्हाला एक सांगतो, आजकालच्या ऑर्गनायझेशन मध्ये
बऱ्याच ऑर्गनायझेशन तुम्ही बघाल की क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात. म्हणजे आता ह्या कोविडमुळे वगैरे बंद आहे ते 2 वर्ष झालं, परंतु क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात. काहींचं गॅदरिंग वगैरे पण असं होतं, काहीतरी कल्चरल ऍक्टिव्हिटीज वगैरे, राईट. दॅट इज फॉर दिस सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड्स, राईट. जे काय तुमचा प्लेफुलनेस आहे, तो प्लेफुलनेस कुठे तो शेवटची नीड आहे ती. म्हणजे त्या कंपन्यांचं, त्या ऑर्गनायझेशनचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या एम्प्लॉईंना बाकी सगळं देतोय, राहिलेली एक गोष्ट आहे जी काय प्लेफुलनेस आहे, तो आम्ही ह्या पर्टिक्युलर इव्हेंट मधून त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट. नाव नेक्स्ट सायंटिस्ट डगलस मॅकग्रेगर. आता डगलस मॅकग्रेगरचं काय इम्पॉर्टन्स आहे या सगळ्या याच्यामध्ये, तर त्यानं थिअरी ऑफ एक्स अँड थिअरी ऑफ वाय प्रपोज केलेली आहे, राईट. 1906 ते 1964 कार्यकाल. आता थिअरी ऑफ एक्स अँड थिअरी ऑफ वाय याच्यामध्ये सॉरी पोस्ट कोविड. तर आता थिअरी ऑफ एक्स अँड थिअरी ऑफ वाय मध्ये काय की ऍव्हरेज ह्युमन बिंग डिसलाइक्स वर्क. आता याच्यामध्ये बघा 2 मेजर डिफरन्स आहेत. थिअरी ऑफ एक्स कशाला म्हणायचं आणि थिअरी ऑफ वाय कशाला म्हणायचं. थिअरी ऑफ एक्स, सॉरी हॅलो, काय म्हणलं? मला आवाज घुमून येतो. स्लो डाऊन. हा, ओके. बर, आता मागची पण स्लाइड घेऊ परत मग. आता डगलस मॅकग्रेगरच्या थिअरी ऑफ एक्स आणि थिअरी ऑफ वाय मध्ये, थिअरी ऑफ एक्स आणि थिअरी ऑफ वाय याच्यामध्ये एक मेजर गोष्ट सांगतो मी तुम्ही, जी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. थिअरी एक्स म्हणजे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी, जेवढ्या काय तुम्ही निगेटिव्ह गोष्टी विचार करू शकता, दॅट इज थिअरी एक्स. थिअरी वाय म्हणजे काय, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी. ओके, एक्स इज अ निगेटिव्ह साइड अँड वाय इज अ पॉझिटिव्ह साइड, ॲज सिम्पल ॲज, राईट. अँड दिस स्टाईल ऑफ मॅनेजमेंट ॲज्युम्स, म्हणजे हे काय आहे तर हे ॲझम्पशन्स आहेत. एक मॅनेजमेंट करत असताना आपण ॲज्युम करतो आपले एम्प्लॉई कसे आहेत, बरोबर ना. आपल्याला काहीतरी ॲज्युम केलं पाहिजे की आपले एम्प्लॉई कसे आहेत. तर थिअरी एक्स काय सांगते, थिअरी एक्स सगळं निगेटिव्ह सांगते. काय निगेटिव्ह सांगते, ऍव्हरेज ह्युमन बिईंग डिसलाइक्स वर्क. त्याचं पहिलंच ॲझम्पशन आहे की माणसाला काम करायलाच आवडत नाही. थिअरी एक्स पहिलं ॲझम्पशन. मोस्ट एम्प्लॉईज मस्ट बी कंट्रोल्ड अँड थ्रेटन्ड बिफोर दे विल परफॉर्म टू द एक्सपेक्टेशन. कुणालाही एक्सपेक्टेड काम करण्यासाठी, करावं लावण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्यांना थ्रेट केलं पाहिजे, त्यांना धमक्या दिल्या पाहिजे, राईट. त्यांना कंट्रोल केलं पाहिजे, तरच ते काम करतील. ह्युमन्स लाईक टू बी डायरेक्टेड, डिसलाइक्स रिस्पॉन्सिबिलिटी अँड वॉन्ट्स जॉब. ह्युमनना काय पाहिजे, नुसती जॉब सिक्युरिटी पाहिजे ना, त्यांना काम करायला आवडतं ना जबाबदाऱ्या घ्यायला आवडतं, आणि त्यांना कायम डायरेक्शन दिलेली आवडते, म्हणजे कायम सूचना दिल्या पाहिजे. ओके, नेक्स्ट इज दिस लीड टू मोस्ट ऑर्गनायझेशन युझिंग टफ मॅनेजमेंट. आता ही जर थिअरी वापरली तर ऑब्व्हियसली मॅनेजमेंटला काय म्हणणार, आपण टफ आला खूप चांगला शब्द वापरला, क्रुएल मॅनेजमेंट आपण म्हणणार, बरोबर. जर असं तुम्ही केलं, सारखं एम्प्लॉईना धमक्या देत बसला की तू कर नाही तर तुला फासावं ठेवतो, असं जर तुम्ही वागला तर त्या मॅनेजमेंटला आपण काय म्हणणार आहे, क्रुएल मॅनेजमेंट, ऑब्व्हियसली टफ मॅनेजमेंट, राईट. बॅड फॉर्म ऑफ मॅनेजमेंट बिकॉज द एम्प्लॉई नीड्स द अपॉर्च्युनिटी टू फुलफिल देअर गोल्स. दिस लेड एम्प्लॉईज टू डिसलाइक देअर वर्क. ऑब्व्हियसली जर तुम्ही असं एखाद्याला माणूस गाण्यासारखं वागवलं तर त्याला ते आवडणार आहे का, ऑर्गनायझेशन आवडणार नाही, त्याला ते काम आवडणार आहे का, आवडणार नाही. ही विल डिसलाइक वर्क. क्लिअर आहे, दॅट इज थिअरी एक्स. लक्षात ठेवा, मी परत रिपीट करतोय, थिअरी एक्स इज ऑल अबाउट निगेटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन बिंग, राईट. मॅनेजरल थिअरीमध्ये मॅकग्रेगरचं, हा जो माणूस आहे मॅकग्रेगर, याचं मॅकग्रेगरच्या 2 थिअरी आहेत. एक थिअरी काय सांगते, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी, किंवा एम्प्लॉई तुमचे थर्ड क्लास आहेत, त्यांना काहीही काम आवडत नाही, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी आवडत नाही, त्यांना सारखं धमक्या दिल्या पाहिजे तरच ते काम करतील. हे ॲझम्पशन्स आहेत, हे लक्षात घ्या. असं असेल नाही, असं हे ॲझम्पशन्स आहेत माझे, आणि मग मी ते मॅनेजमेंट वापरतो. त्यानंतर थिअरी वायचं म्हणणं काय, म्हणून ह्या थिअरी म्हणतोय आपण, हे काय प्रॅक्टिकल नव्हे, हे थिअरी मांडलेले आहेत. थिअरी वायचं म्हणणं काय, सगळं पॉझिटिव्ह, सगळं एकदम गुड टू गो. फिजिकल अँड मेंटल एफर्ट ऍट वर्क आर व्हेरी नॅचरल. म्हणजे माणसं नॅचरलीच काम करतात, फिजिकल अँड मेंटल, की त्यामध्ये काय प्रश्नच नाही, थिअरी वायचं म्हणणं आहे. त्यानंतर एम्प्लॉईज विल बी प्रोएक्टिव्ह इफ दे आर कमिटेड टू द कंपनी अँड इफ द जॉब इज सॅटिस्फाईंग. जर तुम्ही सॅटिस्फाईंग जॉब दिला एखाद्याला ना, तर तो ऑटोमॅटिकलीच काम करणार, तुम्हाला सांगायला लागणार नाही की तू काम कर, असं या थिअरीचं म्हणणं आहे. मोस्ट एम्प्लॉईज लर्न टू सीक आउट रिस्पॉन्सिबिलिटी. नो नीड टू एक्सप्लेन. इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड इंजिनिअरिटी कॅन बी used to solve work problems. आता इमॅजिनेशन यू नो, क्रिएटिव्हिटी आय थिंक यू नो, इंजिनिटी म्हणजे काय, द क्वालिटी ऑफ बिंग क्लेवर अँड ओरिजिनल अँड इन्व्हेंटिव्ह. इंजिनिटी म्हणजे काय, हुशार, ओरिजिनल आणि इन्व्हेंटिव्ह असणे, दॅट इज इंजिनिटी.
ओके, म्हणजे आपण एम्प्लॉईची जी काय ऑलरेडी त्याने ऍझ्युम केलं या थिअरीनं की आमचे सगळे एम्प्लॉई जे आहेत ते इमॅजिनेशन स्ट्रॉंग आहेत, क्रिएटिव्ह आहेत आणि इंजिनियर्स आहेत. मग हे सगळ्यांचा आपण वापर केला पाहिजे, त्यांच्यावर ऑलरेडी जे आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे असं सांगते कोण? थिअरी वाय सांगते. लास्टली, एम्प्लॉईज आर नॉट युज टू देअर फुल कॅपॅसिटी. थिअरी वायचं म्हणणं काय आहे की एम्प्लॉईंना कधी आपण फुल कॅपॅसिटी म्हणजे फार अगदी निचडून घ्यायचं असं करायचं नाही, त्यांचा जेवढ्याच तेवढा वापर केला पाहिजे. आलं लक्षात? क्लिअर आहे थिअरी वाय, थिअरी एक्स, राईट? तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं विचारलं की खालचं जे तुम्हाला दिलेले ऑप्शन्स आहेत त्यामधला थिअरी एक्सचा ऑप्शन कोणता आणि थिअरी वायचा ऑप्शन कोणता? साधा सोपा पॅरामीटर आहे. निगेटिव्ह कमेंट जर असेल दॅट विल बी द थिअरी एक्स, पॉझिटिव्ह जर कमेंट असेल तर थिअरी वाय. बट ऑलवेज रिमेंबर निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. एमपीएससी आहे, राईट? काय करतात माणसं? नॉट राईट दोनदा वापरतात. मग त्यामुळे काय होतं, थिअरी वायचं वाक्य पण थिअरी एक्स मध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. क्लिअर आहे? So that's the theory X and theory Y. Now conclusions on theory X and theory Y. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की या दोन्ही थिअरी ज्या आहेत त्या इम्प्रॅक्टिकल आहेत, राईट? जर आताची तुम्ही वर्कफोर्स कन्सिडर केला तर हा मिक्स वर्कफोर्स असतो, राईट? तुम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की सगळे माझे एक्स एम्प्लॉई आहेत, सगळे माझे वाय एम्प्लॉई, असं असू शकतं का? नाही. तर याच्यामध्ये मिक्सिंग ऑफ एम्प्लॉईज असणार आहे ऑब्व्हियसली. तर याच्यामध्ये ह्या ज्या थिअरीज आहेत, दोन्ही थिअरी ज्या आपण डिफाईन केलेल्या आहेत, त्या दोन्ही थिअरीज मध्ये काही एम्प्लॉईज हे माझे एक्स नेचरचे असतील, काही एम्प्लॉई माझे वाय नेचरचे असतील. ओके, सो मॅकग्रेगर सजेस्टेड दॅट मॅनेजर्स लुक ॲट द थिअरीज टू स्टार्ट देअर व्यू ऑफ मॅनेजमेंट, राईट? मॅकग्रेगरनं फक्त म्हणणं काय त्याचं की तुम्ही ह्या दोन्ही थिअरी वाचा, जेणेकरून तुम्हाला कळेल तुमचे जे वर्कफोर्स आहे तो कोणत्या सिस्टीम मध्ये येतो, राईट? एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही आता हे दोन्ही वाचलेले आहे, बरोबर? एक्स थिअरी तुम्हाला कळालेली आहे निगेटिव्ह, वाय थिअरी कळालेली आहे एकदम पॉझिटिव्ह. एम्प्लॉई बघितलं की तुम्हाला कळेल हा कुठला आहे बाबा, हा एक्स आहे का वायचा आहे. तुम्ही वर्क एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, तुम्ही आता उद्या जर गेला तुमच्या जॉबला गेला तरी तुम्हाला तिथे कळणार आहे सगळ्या गोष्टी की हा एक्स वाला आहे माझा, हा वाय वाला आहे, हा सबऑर्डिनेट एक्स आहे, हा डबल एक्स आहे, हा डबल वाय आहे, राईट? सो that's the main objective of these two theories. Now after these theories मॅनेजमेंटचे दोन मेजर गोल्स आहेत. एक आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं असतं. जसं आपण थिअरीज घेतले लिडरशिपच्या त्याच प्रकारे याचे मॉडेल्स आहेत, हे दोन मॉडेल्स आहेत. एक आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह आणि एक आहे पाथ गोल मॅनेजमेंट. ओके, आता मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह आपण पहिल्यांदा बघूया. याच्यामध्ये काय केलं जातं, टॉप मॅनेजमेंट टीम्स अलॉंग विथ एम्प्लॉईज टुगेदर, हे महत्वाचं आहे. टॉप मॅनेजमेंट एकटं ठरवत नाही, तर हे एम्प्लॉईजना सोबत घेऊन कंपनीचे गोल ठरवतो अँड डायरेक्शन दॅट कंपनी इज गोईंग. ओके, आता याच्यामध्ये बघा, हॅलो, ओके, माझा आवाज येतो ना सगळ्यांनी? मला जस्ट सांगा. काय होतंय, मी एकटाच बोलतोय त्यामुळे मला येतोय ना? ओके, तर आता याच्यामध्ये मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षात घ्या की आपण एम्प्लॉईचं ऐकल्यामुळे काय होतं, तर एम्प्लॉईजना ऐकल्यामुळे आपल्याला जे काय आपण गोल सेट करतो, कधी कधी काय होतं, जर आपण एम्प्लॉईचं ऐकलं, काय नुसतं मालकांनी आलं म्हणजे जे काही ऍडमिनिस्ट्रेटर असतील, मॅनेजर असतील, त्यांनी काहीतरी ठरवून गेले की बाबा हे आपल्याला अचीव्ह करायचंय, एवढं आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचंय XYZ, तर ते कदाचित अचिव्हेबल असू शकत नाही एम्प्लॉईच्या दृष्टीने, बरोबर? मग ज्यावेळेला आपण एम्प्लॉईजना या डिस्कशन मध्ये कन्सिडर करतो, फायदा काय होतो, तर त्याचे देर आर थ्री कंपोनंट: स्पेसिफिक, अचिव्हेबल, मेजरेबल, रिअलिस्टिक अँड टाइम स्पेसिफिक. ओके, जे आपण गोल सेट करतोय ते गोल कशा प्रकारचे पाहिजे, तर ते गोल स्पेसिफिक पाहिजे, गोल अचिव्हेबल पाहिजे, गोल मेजरेबल पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही एखादी कंपनी, तुमचं टर्नओव्हर 5 कोटी आहे आणि एखाद्या मालकाला येऊन वाटलं माझं या वर्षी 100 कोटी व्हायला पाहिजे, रिअलिस्टिक आहे का? हे नाहीये, बरोबर? मग हे जे काय गोल आपण ठेवतोय दॅट मस्ट बी रिअलिस्टिक, टाइम स्पेसिफिक, टाइम मध्ये बाउंड पाहिजे की मला 1 वर्षात अचीव्ह करायचे, 2 वर्षात अचीव्ह करायचे, डाऊन द लाईन 5 वर्षात अचीव्ह करायचे. दॅट शुड बी द फर्स्ट कंपोनंट. सेकंड इज गोल्स आर नॉट युनिलॅटरल विदिन मॅनेजमेंट. हे युनिलॅटरलचा अर्थ काय आहे, फक्त आणि फक्त मॅनेजमेंटनेच ठरवलेले गोल नसावेत, त्या गोलमध्ये एम्प्लॉईजना पण डिस्कशनला घेतलं पाहिजे. ओके, मॅनेजर्स गिव्ह ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक, राईट? ऑब्जेक्टिव्ह फीडबॅकचा अर्थ काय? ऑब्जेक्टिव्ह फीडबॅकचा अर्थ असा आहे की दोन प्रकारचे फीडबॅक असतात, एक डिस्क्रिप्टिव्ह फीडबॅक आणि एक ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक. ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक इज टू द पॉइंट, टू द ऑब्जेक्ट, राईट? हे जे आहे चांगलं आहे, येस ऑर नो, नसेल तर का, असेल तर का. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, फापट पसारा, निबंध सांगायचा सगळ्या की मग तो असा करतो, तो इतक्या वाजता येतो, तो इतक्या वाजता जातो, हे असं होतं, तो हे करतो, एवढा वेळ वाया घालवतो. हे त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा काय आहे की ही बिहेवियर इज नॉट प्रॉपर और इम्प्रॉम्प्ट टू द ऑर्गनायझेशन, ही इज वेस्टिंग टाइम. बघा, मी वेस्टिंग टाइम मध्ये सगळं आलं ना, ते येतं लक्षात, मला त्यावर निबंध लिहायची गरज आहे का परत, राईट?
सो दॅट शुड बी द ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक ऑफ मॅनेजर्स. कळतंय? These are 3 key components. Next, आता हे कुणी काढलं? This is popularized by Peter Drucker in 1954. Management by objectives works if you know the objectives. 90% of the time you don't. त्याचं म्हणणं असं आहे की एमबीओ वर्क करण्यासाठी, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह वर्क करण्यासाठी तरी तुम्हाला आधी ऑब्जेक्टिव्ह माहित पाहिजे. पण 90% कंपन्यांना त्यांचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नसतं. थोडक्यात त्याने एक सार्कॅस्टिक कमेंट केलेली आहे, राईट, की तुम्हाला हे 100% वर्क करणार, पण त्याच्या आधी तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही काय करताय. नेक्स्ट इज आता हे तुम्हाला डायग्राम द्यायचं कारण म्हणजे याच्यामध्ये काय केलंय, पूर्ण सायकल दिली डिफाईन करून की एमबीओ वर्क कसं होतं, राईट. बाकी आपण या सगळ्या गोष्टीवरच्या डिस्कस केल्याच आहेत, पण हे वर्क सायकलचे लक्षात घ्या. डिफाईन ऑर्गनायझेशन गोल, जसं मी आता म्हणलं की तुम्हाला आधी डिफाईन करणं गरजेचं आहे, माहित असणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर डिफाईन एम्प्लॉई ऑब्जेक्टिव्ह. एक मिनिट मला गोल करू. ओके, डिफाईन एम्प्लॉई ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक एम्प्लॉईला हे जे ऑर्गनायझेशनचे गोल आहेत हे अचीव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, बाबा मॅनेजरनं त्याचं काम केलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर वर्कफोर्सनं त्याचं काम केलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर जे काय आपलं अजून मिडल मॅनेजर असेल त्यांची कामं व्यवस्थित झाली पाहिजे, राईट. ह्या तिघांनी जर काम व्यवस्थित केलं तर ऑर्गनायझेशनचे गोल अचीव्ह होतील. म्हणजे तिघांची कामं म्हणजेच काय, तर एम्प्लॉईचं ऑब्जेक्टिव्ह. कळतंय का? त्यानंतर कंटिन्यू मॉनिटरिंग परफॉर्मन्स अँड प्रोग्रेस. आता हे जे काम आहे एकदा आपण असाइन केलं, म्हणजे आपण आता आपण ह्याच्यामध्ये म्हणतो की अंगावर काम देणं, बरोबर आहे ना. तुम्हाला माहित नाही शहरातले किती जण अंगावर काम देणं. ग्रामीण भागात असं असतं की जे काम एकदा तुम्ही दिलं की दिलं, तुझं तू कर, किती दिवसात कर, आणि लक्षात त्याचे एवढे पैसे तेवढे मी देणार, बरोबर. आणि दुसरं असतं की आपण ज्याला आपण काम वाटणे, म्हणजे डेलीचं काम, आपण डेली वेजेस बेसिस, राईट. आता हे जे काम आहे कंपनीचं, हे काम ऑब्व्हियसली काय डेली वेजेस बेसिस आहे, बरोबर. असं नाहीये की आपण ह्याला काम कर नाही तर नको करू, वर्षाची सॅलरी तुला मिळणार आहे, असं आहे का? नाहीये. मग हे जे काम जो तो डेली करत आहे, ते डेलीचं काम आपण मॉनिटर करणं गरजेचं आहे. डेलीचं काम जर थोडं 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 होत असेल, 2%, 5%, 2%, 5%, हे जर काम डेली त्याने केलं तर ऍट द एंड ऑफ 1 month ही विल बी कम्प्लिटिंग 100%, और ऍट द एंड ऑफ 1 year मे बी, राईट. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, कंटिन्यू मॉनिटरिंग केलं पाहिजे, राईट. आणि ह्या मॉनिटरिंगचा फायदा काय आहे, तर आपल्याला फीडबॅक दिले पाहिजे. फीडबॅक देणं म्हणजे काय, तर आपल्याला त्याला कंटिन्युअसली सांगितलं पाहिजे की बाबा रे तुझं काम स्लो चाललेलं आहे, तुझं काम फास्ट चाललेलं आहे, तुझी अॅक्युरेसी मिस होतीये, क्वालिटी मिस होतीये, जे काय असेल, राईट. सो बाय प्रोव्हाइडिंग फीडबॅक व्हॉट वी कॅन डू, we can measure his performance and he is doing good job. We can do the appraisal, performance appraisal and evaluation, right. जर जे काम तो करत आहे ते जर स्लो असेल तर त्याला आपण सांगितलं पाहिजे पहिल्यांदा, ते सांगितल्यानंतर त्याचं अप्रायझल आणि इव्हॅल्युएशन. येस, चांगलं काम करत असेल तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण, रिवॉर्ड देतो. जर वाईट काम करत असेल तर त्याला आपण पनिशमेंट देतो, राईट. सो दिस इज हाऊ एमबीओ वर्क्स. ओके, नाव पाच गोल थेरी, जसं मी सांगितलं एमबीओ आणि पाच गोल थेरी या 2 थेरीज आहेत त्याच्यामध्ये. एमबीओ तुम्ही आता बघितली. आता पाच गोल थेरी काय, तर पाच गोल थेरी कोणी डेव्हलप केली, तर रॉबर्ट हाऊस सायंटिस्ट डेव्हलप केली आहे. तर याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत मेजरली. रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स, क्लिअरिफाय द पाथ अँड ऑफर रिवॉर्ड्स. ओके, तर याच्यामध्ये आता सगळ्यात मेजर बघा, त्याच्यात जे लीडर बिहेवियर आहे, हे 4 प्रकारचं लीडरचं बिहेवियर मेन्शन केले. आता हे यात फक्त पॉईंट म्हणून दिलेत, परंतु याच्यावर मोठे मोठे निबंध आहेत तुमच्या बुकमध्ये. एमबीएचे जर तुम्ही 3rd सेमिस्टरला माझ्या लीडर बिहेवियर मध्ये तुम्हाला एक मोठे मोठे निबंध आहेत, हे चॅप्टर आहे त्याच्यावर अख्ख्या. डायरेक्टिव्ह लीडर, सपोर्टिव्ह लीडर, पार्टिसिपेटिव्ह लीडर अँड अचिव्हमेंट ओरिएंटेड. त्याचे पॉईंट्स काढलेले पुढे सांगणार आहे. त्यानंतर सबऑर्डिनेट कॅरेक्टरिस्टिक्स अँड टास्क कॅरेक्टरिस्टिक. आता तुम्हाला एक साध्या सोप्या भाषेत सांगतो की 5 गोल म्हणजे काय. लीडरने काय करायचं, एकदा काम असाइन केल्यानंतर सबऑर्डिनेटचं मॉनिटरिंग करत असताना सबऑर्डिनेटला जर काही प्रॉब्लेम येत असतील, काय त्याचे फॅमिली प्रॉब्लेम असतील, काय त्याच्या टाइमचा प्रॉब्लेम असेल, लेट यायचे, लवकर जायचे, काय असेल ते XY, या सगळ्याचे मार्ग काढून या सगळ्यामध्ये त्याला गाईड करून त्याला व्यवस्थित ट्रॅकवर ठेवून आपला गोल कसं अचीव्ह होईल हे बघायचं कुणी, मॅनेजर, राईट. दॅट्स युअर पाथ गोल थेरी. पाथ कोणत्याही प्रकारे डिसाईड करून, क्लिअर करून त्याला गोल कशा पद्धतीने अचीव्ह करायचं हे दाखवणं म्हणजे पाथ गोल थेरी. कळते का? म्हणून इथे लिहिलं रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स, राईट, क्लिअरिफाय द पाथ टू द गोल अँड ऑफर रिवॉर्ड्स. Okay, this is very famous theory indeed. Okay, now आता हे जे तुम्हाला सांगितलं 4 टाइपचे लीडर आहेत, या 4 टाइपचे लीडरचे काही पॉइंट्स प्रत्येक याच्यामध्ये काढलेले आहेत. फर्स्ट इज अचिव्हमेंट ओरिएंटेड. अचिव्हमेंट ओरिएंटेड नेम इट सेल्फ डिफाइन्स, राईट. अचिव्हमेंट ओरिएंटेड म्हणजे काय असणार, त्याला अचिव्हमेंट पाहिजे. लीडर सेट हाय गोल्स, हाय परफॉर्मन्स लेवल्स अँड कॉन्फिडंट इन द एक्सपेक्टेशन बीइंग मेट.
राईट. त्याला कॉन्फिडन्स आहे की माझे एम्प्लॉई जे आहेत हे अचीव्हच करणार आहेत. दॅट इज अचिव्हमेंट ओरिएंटेड, राईट. एक पॉझिटिव्हिटी. त्यानंतर डायरेक्टिव्ह. डायरेक्टिव्ह म्हणजे काय, कायम डायरेक्ट सूचना देणारा, राईट. टेल्स देम हाऊ टू परफॉर्म द टास्क, त्यांना गाईड करतो शेवटपर्यंत हे टास्क कशा पद्धतीने करायचे, राईट. आणि व्हॉट इज एक्सपेक्टेड, आणि नेमकं एक्सपेक्टेड आपल्याला काय, दॅट इज युअर डायरेक्टिव्ह लीडर. हे पॉईंट अशासाठी काढलेले आहेत की जर तुम्हाला विचारलं की अचिव्हमेंट ओरिएंटेड लीडर, टेल वन क्वालिटी अबाउट achievement oriented leader or tell us one quality about directive leader, right. तर तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. डायरेक्टिव्ह म्हणजे काय, तर कायम डायरेक्शन देणारा, कायम सूचना देणारा, हे लक्षात. आणि अचिव्हमेंट ओरिएंटेड म्हणजे काय आहे, तर तो कायम हाय गोल सेट करतो आणि ते अचीव्ह होतील अशा अपेक्षा पण करतो, कळतंय. दॅट इज युअर अचिव्हमेंट ओरिएंटेड. त्यानंतर पार्टिसिपेटिव्ह. पार्टिसिपेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, तो स्वतः सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून पार्टिसिपेट करणार आहे. त्यांचे बऱ्यापैकी जे टर्म्स आहेत नाही ह्या सेल्फ एक्सप्लेनेटरी लक्षात, परंतु त्याचे पॉईंट्स पण तुम्ही लक्षात ठेवा. कन्सल्ट विथ अदर्स बिफोर मेकिंग डिसिजन. पार्टिसिपेटिव्ह म्हणजे काय, तो माझाच असं करणार नाही, तो काय करणार, तो बाकीच्यांना कन्सल्ट करणार, राईट. आणि डिसिजन घेण्यापूर्वी सर्वांशी विचारपूस करणार. त्यानंतर युजेस अदर्स सजेशन टू मेक द फायनल डिसिजन, राईट. सजेशन विचारतो म्हणजे त्याचा युज पण करणार आहे, तो नुसतं एका कानानं ऐकलं आणि एका कानानं सोडलं असं होणार नाही. सपोर्टिव्ह, अप्रोचेबल, फ्रेंडली, नीडेड व्हेन द फॉलोअर लॅक कॉन्फिडन्स. आता हे जे सपोर्टिव्ह आहे त्याच्यामध्ये आजकाल नवीन ऑर्गनायझेशन मध्ये, बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये, नवीन नाही जुन्या पण, ओपन डोअर पॉलिसी असते मॅनेजरची. ओपन डोअर पॉलिसी याचा अर्थ काय, साधं सोपा अर्थ याचा की मॅनेजरची डोअर्स जे ते कायम ओपन असते, राईट. म्हणजे कुणीही येऊन त्याला काही क्वेश्चन विचारू शकतं किंवा काही त्याला जर सजेशन पाहिजे असते, ऍडवाइस हवा असेल तर तो घेऊ शकतो. दॅट मीन्स इट इज अप्रोचेबल. सपोर्टिव्ह मधला फर्स्ट पॉईंट अप्रोचेबल, ओपन डोअर पॉलिसी. फ्रेंडली, तुम्हाला ह्या टर्म्स यासाठी सांगतोय मी, जर तुम्हाला असं विचारलं की ओपन डोअर पॉलिसी कम्स अंडर विच लीडर क्वालिफिकेशन, तुम्ही काय म्हणणार त्यामध्ये, समजतंय का. अप्रोचेबल कशामध्ये, सपोर्टिव्ह मध्ये. त्यानंतर नीडेड व्हेन द फॉलोअर लॅक्स कॉन्फिडन्स, ज्यावेळेला फॉलोअरचा कॉन्फिडन्स जातो त्यावेळेला त्याला सपोर्ट करणारा म्हणजे सपोर्टिव्ह लीडर. आफ्टर स्टडिंग ऑल द लीडर्स बिहेवियर, दिस इज द, तुम्हाला दिसते ना, पाथ गोल थेरी इन लीडरशिप. ओके. हे सगळे तुमचे प्रत्येकाचे वेगवेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत, जे काही गुणविशेष आहेत, ते गुणविशेष आपण इथे मेन्शन केलेले आहेत. लीडर बिहेवियर मध्ये डायरेक्टिव्ह, सपोर्टिव्ह, पार्टिसिपेटिव्ह, अचिव्हमेंट ओरिएंटेड. एन्व्हायरमेंटल मध्ये काय, टास्क स्ट्रक्चर, वर्क ग्रुप. त्यानंतर सबऑर्डिनेट्स पर्सनल कॅरेक्टरिस्टिक, परसिव्ड ॲबिलिटी, लोकस ऑफ कंट्रोल. आता ह्याच्यामध्ये सांगतो मी, परसिव्ड ॲबिलिटी म्हणजे काय, ज्या ॲबिलिटीज, त्या जे काही तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्या ज्या स्वतःच्या ॲबिलिटीज आहेत त्या ॲबिलिटीजना अनुसरून त्यांना काम देणं, राईट. आणि नेक्स्ट लोकस ऑफ कंट्रोल. काहींना कसं असतं, काहींना सारखं पुश करावं लागतं. काही एम्प्लॉईज असे असतात की त्या एम्प्लॉईजना कायम आपण पुश करावं लागतं, कायम टच मध्ये राहावं लागतं, त्यावेळी ते काम करतात, राईट. दॅट्स अ लोकस ऑफ कंट्रोल. जे काही लोकस ऑफ कंट्रोलमुळे जे काही काम करतात ते. आणि परसिव्ड ॲबिलिटी, जे स्वतःच्या ॲबिलिटीनं जे काही त्यांची नॅचरल टेंडन्सी आहे, नॅचरल टॅलेंट जो आहे त्यानं जे काम करतात ते. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन अचीव्ह पाथ गोल थेरी इन लीडरशिप. एनी क्वेश्चन्स? आय थिंक आय हॅव स्लोड डाऊन अ बिट. बऱ्यापैकी स्लो घेतलंय मी, तरी पण अजून काय वाटत असेल तर सांगा. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. मला सगळ्यांनी थम्सअप दाखवा बरं, मला कळू दे कोण कोण ऐकतंय, कोण नाही ऐकत आहे. येस 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 येस. ओके. आता हे आजचे आपले जे काही पॉइंट्स आहेत, आता हे सगळे पॉइंट झाले. आता तुम्हाला मी एक क्वेश्चन्स, आपले जे आता आतापर्यंत पडलेले क्वेश्चन्स आहेत ना, त्या सगळ्या क्वेश्चन्स मधून आपल्याला तुम्हीच आन्सर सांगायचे. मी फक्त तुम्हाला गाईड करणार आहे प्रत्येक क्वेश्चनला. ओके. सो देर आर फ्यू क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू दीज टॉपिक्स विच वी कवर्ड ऑलरेडी. ओके. सो जस्ट फोकस अँड जस्ट क्लिअर युअर माइंड अँड लिसन टू द क्वेश्चन. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, 16 नंबरचा क्वेश्चन. Which of the following plans are focused on the specific procedures and processes that occur within lower levels of organization? Lower level of organization. Operational. Lower level. Exactly. ऑपरेशनल. Good. Right? Operational. छान. आता याच्यामध्ये बघा, ज्यांना आठवलं नाही त्यांच्यासाठी दाखवतो एकदा. तुम्हाला फक्त काय आठवायची गरज आहे, स्लाइड नंबर मला वाटतं 4-5 मध्येच आहे ते, की सगळ्यात लोअर लेवलला काय असतं, लोअर लेवलला असते ऑपरेशनल, दिसतंय. सेकंड लेवलला काय असतं, टॅक्टिकल. टॉप लेवलला काय असतं, स्ट्रॅटेजी. दॅट्स ऑल यू नीड टू रिमेंबर. नेक्स्ट, जरा आवाज कोणाचा तरी येतो, जरा कमी करूया का आवाज? आवाज कोणाचा?
0552 माईक बंद करा. शशिकांत भोई साहेब माईक बंद करा. माईक जरा बंद करा, म्हणजे काय होतं मला ऐकू येत नाही मग. ओके, थँक्यू. आता याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे 1911 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले? आपण बरेच लिहिले. फ्रेडरिक डब्ल्यू टेलर, राईट. सेकंड ऑप्शन. So this is the option. First is operational. Then McGregor's theory of why says that employees are creative, ready to accept responsibility, get satisfaction by implementing the task. काय असणार आहे आन्सर? सगळे ऑल ऑफ द. ग्रेट. समजतंय का? वाय थेरी काय सांगते? सगळं पॉझिटिव्ह सांगते वाय थेरी. त्यानंतर which of the following model postulates that leader's job is to use the institutional structure, support and reward to motivate subordinates to achieve organized goals. बघा आता काय शब्द आला इथं? गोल आलाय. काय अचीव्ह करायचं आपल्याला? गोल अचीव्ह करायचं. कोण आहे यातलं गोल अचीव्ह थेरी करणार? तर पाथ गोल मॉडेल. इथे लक्षात. काय अचीव्ह करायचं आपल्याला? गोल अचीव्ह करण्याचे आपण आता लेटेस्ट बघितलेला पॉईंट आहे, बरोबर. गोल अचीव्ह करायला काय करतो लीडर? तर सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो, त्याला रिवॉर्ड देतो आणि मोटिवेट करतो, बरोबर की नाही? जर तुम्ही हे आठवत नसेल तर इथं लक्ष द्या. आठवलं पाहिजे. मी आधीच सांगितले अतिशय व्होलाटाईल सब्जेक्ट आहे, त्यावेळी पुरतं आपल्याला वाटतं. दिसतं इथं रिमूव्ह ऑब्स्टॅकल, क्लिअरिफाय द पाथ अँड ऑफर रिवॉर्ड. कशामध्ये? पाथ गोल मध्ये आहे. त्यानंतर which leadership theory postulates that people are born or are made of certain qualities that will make them excel in leadership roles. कशामध्ये होणार आहे असं? जन्मल्यापासून तो राजा आहे, राजा का बेटा राजा बनेगा. कहा पे? ग्रेट मॅन थेरी, राईट. ग्रेट मॅन थेरी मध्ये सांगितलं जातं राजा का बेटा राजा. नेक्स्ट इज व्हॉट इज द टर्म युज्ड बाय फायल टू मीन युनियन इज स्ट्रेंथ. हे ऑलरेडी मी सांगितलंय. स्ट्रेंथ मुळी. एक्झॅक्टली. कशामध्ये आहे हे? त्याचे मुळी. एक जर लाकूड घेतलं आणि मुळी घेतली, आठवतं एक्झाम्पल? त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला स्प्लिट द कॉस्ट फाईलचं. त्यानंतर टू whom आर द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऍप्लिकेबल? बिझनेस ऑर्गनायझेशन, मिलिटरी ऑर्गनायझेशन, पॉलिटिक्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायची पण गरज नाहीये. मॅनेजमेंट हे सगळ्या टाईपच्या ऑर्गनायझेशन मध्ये लागू पडते. त्यानंतर अकॉर्डिंग, बोला सर. जरा ते क्वेश्चन पेपरची स्क्रीन शेअर करा, म्हणजे आता दिसते का स्क्रीन? नाही, ते जुने क्वेश्चन दिसतात, जे अगोदर जे 4 झाले ना तेच दिसतात. हो का? ओके ओके. नाही दिसत आहे. हा ठीक आहे सर. दिसतायत सगळे, दिसतायत. स्क्रीनवर कदाचित तुमच्या सर अर्धे झालं असेल ते. बरोबर. ओके ओके. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन सबऑर्डिनेट शुड रिसीव्ह ऑर्डर्स फ्रॉम वन सुपिरियर ओनली? सांगा बरं कशामध्ये? एका सुपिरियर कडनं ऐकलं पाहिजे. 2 सुपिरियर. युनिट ऑफ कंट्रोल किंवा युनिट ऑफ कमांड जिथं आपण म्हटलं होतं युनिट ऑफ कमांड, राईट. एक सुपिरियर पाहिजे. तर 2 जण अनसेबल असलो तर ती कमांड फॉलो केली जाणार नाही प्रॉपर. सर अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल ऑफ, बोला. एक क्वेरी आहे. तुम्ही क्वेश्चन नंबर 23 सांगितला आणि त्याचा आन्सर ग्रेट मॅन थिअरी सांगताय. कशाचं? क्वेश्चन नंबर 23 ग्रेट मॅन थिअरी सांगताय तुम्ही. हा, तर ऍक्च्युली माझ्या समोर आन्सर की आहे, तर त्याच्यावरती ते म्हटले की ट्रेट मॉडेल ऑफ लिडरशिप आहे ते. ऑप्शन नंबर 2. ना ग्रेट मॅन थिअरी. बॉर्न जर असेल ना सर, तुमची रॉंग की बघताय. माझ्याकडे पण की आहे, तुम्ही कुठली की बघताय मला माहित नाहीये. परंतु बॉर्न असेल ना, म्हणजे क्लिअर करतो तुम्ही हे, की जर बॉर्न असेल तर ती ग्रेट मॅनच थिअरी आहे. ट्रेड थिअरी काय सांगते आपल्याला? ते ट्रेड थिअरीमध्ये जर गुणवैशिष्ट्य तसे असतील आपल्याला, म्हणजे तो चांगला लिस्नर असेल किंवा काय असेल, तर त्या गोष्टीमध्ये तो लीडर बनतो. लक्षात. जर तो बॉर्न वर विषय आला ना, बॉर्न हा शब्द आला की तुम्ही लक्षात ठेवायचं ग्रेट मॅन थिअरीच आहे. ओके सर, ओके, थँक्यू. लक्षात. त्यामध्ये दुसरा ऑप्शन असू शकत नाही. हो. आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे हू डिटरमाइन्स द पॉलिसी ऑफ अन ऑर्गनायझेशन. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपण मॅनेजर आणि ऍडमिनिस्ट्रेटरचा आपण डिफरन्स डिस्कस केलेला आहे, त्यामध्ये आपण काय डिस्कस केलं की जे ऍडमिनिस्ट्रेटर हे पॉलिसी डिस्कस करतात, बरोबर. ऍडमिनिस्ट्रेशन प्लेज विथ पॉलिसी वेअर ॲज मॅनेजर्स प्लेज विथ पीपल. कळते का? तर याच्यामध्ये आन्सर कायम असणार आहे ऍडमिनिस्ट्रेशन. पॉलिसी ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये कायम ऍडमिनिस्ट्रेशन. जो टॉप लेवल आहे, जी सगळ्यात ऑर्गनायझेशन मध्ये टॉप लेवल मानली जाते, दॅट इज युअर ऍडमिनिस्ट्रेशन. क्लिअर? 17 वाला राहिला आपला. हो का? अच्छा. हा त्यांनी विचारलं ते विसरलो वाटतं. तर अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन देअर शुड बी वन प्लॅन फॉर अ वन ग्रुप ऑफ ऍक्टिव्हिटीज.
ऍक्टिव्हिटीज. आता एकच प्लॅन पाहिजे एका ऍक्टिव्हिटीसाठी. तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली एका ग्रुप बद्दल बोलतोय आपण, ऑर्गनायझेशन बद्दल नाही बोलत आहे. बरोबर, ग्रुप ऑफ कमांड तर नाहीये. बरोबर, हा इथं ऑप्शन आहे, हा ऑप्शन नाहीये. युनिटी ऑफ डायरेक्शन आहे का? ऑब्व्हियसली येस. राईट, एकच डायरेक्शन मध्ये काम केलं तर आपण ते ग्रुपला एक्सेल करू शकतो. क्लिअर आहे? 17 इज ऑप्शन 2. कोणाला काही डाऊट असेल जसं त्यांनी विचारलं तरी मला विचारा. नेक्स्ट, आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणते विचाराचे कार्य आहे? आता हे मराठी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ थिंकिंग फंक्शन. आता थिंकिंग फंक्शन कोणतं मला सांगा. आता आपण डिस्कस केला लास्ट क्वेश्चन. काय सांगतोय मी की ऍडमिनिस्ट्रेटर जॉब इज टू प्ले विथ द पॉलिसीज. विचार कोण करतो इथे? ऍडमिनिस्ट्रेटर विचार करतो. पॉलिसी कोण बनवतो? ऍडमिनिस्ट्रेटर बनवतो. मॅनेजरचं काम काय आहे? त्या पॉलिसीज प्रॅक्टिकल मध्ये ऍक्च्युअल मध्ये कशा आणायच्या हे काम कोणाचं आहे? तर मॅनेजमेंटचं काम आहे. मग याच्यामध्ये काय आन्सर असलं पाहिजे? विचारांचं कार्य कोण करतंय? ऍडमिनिस्ट्रेटर. ऍडमिनिस्ट्रेशन. Am I clear on this? Yeah. त्यानंतर is recognized as father of human relation school. हे आपण डिस्कस केलेलं आहे. कोण आहे ज्याने थिअरी मांडली, ज्यानं एक्सपिरियन्स एक्सपेरिमेंट केला? एक्झॅक्टली मायो. येस, मेयो आहे. मेयोनं सगळा एक्सपिरियन्स केला होता हॉथरोचा. त्यानंतर ते कन्क्लुजन मांडले, त्याला म्हणलं जातं ह्युमन रिलेशनचा फादर. त्यानंतर हाऊ कॅन रतन टाटा बी. आता ह्याच्यामध्ये कुणालाही कुठल्याही इंडियनला काय अभ्यास करायची गरज आहे मला अशातला भाग वाटत नाही. याचा आन्सर ब्लाइंडली ही इज अ लीडर. ऑब्व्हियसली ही इज अ गुड मॅनेजर, ही इज एक्सलंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ही इज एक्सलंट सोशल वर्कर, बट अबव दॅट ही इज अ गुड लीडर. ही इन्स्पायर्स अस ऑल. राईट, सो ही इज अ लीडर, ऑब्व्हियसली आयडियल लीडर. नेक्स्ट इज व्हॉट इज द फर्स्ट नीड इन द हायरार्की ऑफ नीड सजेस्टेड बाय मास्लो. फर्स्ट नीड कोणती आहे? राईट, सगळ्यात बेस्ट नीड काय आहे? फिजिओलॉजिकल नीड असेल तर पुढच्या गोष्टी बोला. बरोबर, जर तुम्ही हेच दिलं नाही तर बाकीच्या गोष्टी करून काही उपयोग नाही. त्यानंतर हु प्रपोज एक्स अँड थेरी वाय फॉर मोटिवेशन. कोण आहे? कोणी केली प्रपोज एक्स अँड वाय थेरी? राईट, मॅकग्रा. राईट, गुड. नेक्स्ट इज कोणत्याही संघटनेत खालीलपैकी कोणती सर्वोत्कृष्ट शिस्त असते? अच्छा, हे पण जनरल कॉमन सेन्स आहे आपला. ही कोणती शिस्त चांगली आहे? सेल्फ डिसिप्लिन. राईट, जो जेव्हा माणूस स्वतः सेल्फ डिसिप्लिन राहतो त्यावेळी ते चांगली असते. ह्या क्वेश्चनला पण काय आपल्याला अभ्यास करायची गरज नव्हती. त्यानंतर गोल्स आर मोस्ट इफेक्टिव्ह इन मोटिवेटिंग पीपल वेन दे आर. आता आपण डिस्कस केलंय. गोल मस्ट बी acceptable, right, challenging but attainable and specific, right, सगळ्या गोष्टी आहेत या, all of the above, right. Next, Maslow's theory of motivation of employees based on, आता हे बघितले आपण कशावर आहे? ही hierarchy of needs pyramid वर आहे. बरोबर, त्याला काय सॅलरी बिलरीचं घेणं देणं नाहीये, फॅसिलिटीचं घेणं देणं नाहीये. hierarchy of need वर मास्लो म्हणलं की hierarchy of needs चा pyramid आठवला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. ओके, ग्रेट. आता याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला सांगा. आपण बऱ्यापैकी आता चंक कव्हर केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सुरुवातीला एक 3-4 पॉईंट आज घेणार आहोत. त्या 3-4 पॉईंटवर आपल्याला येणारे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. जवळ आज क्वेश्चन्स बघाल तर अराउंड एका याच्यावर म्हणजे हे जर सगळे क्वेश्चन काउंट केले तर 5-6 क्वेश्चन्स तर डेफिनेटली या आजच्या टॉपिकवर येणार तुमचे. 5-6 क्वेश्चन्स, 5 तरी धरून चला इथे लक्षात. सो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला सांगा. ह्याचे 3 पॉईंट आपण मेजरली कव्हर केलेले आहेत. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशनल प्लॅनिंग अँड लिडरशिप थिअरीज. ओके, या तिन्ही पॉईंट मध्ये आपण बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे. आणि आपले जे आता लेक्चर्स आहेत सगळ्यांना बऱ्याच एक क्युरी आहे की सर लेक्चर कव्हर कसं होणार. मला मनोज सरांनी पण सांगितलं, अभिजित सरांशी डिस्कशन झालं की कव्हर कसं होणार आपलं वगैरे वगैरे. परंतु त्या संदर्भात तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही ऑलरेडी त्याच्यावर प्लॅनवर वर्क केलं. ज्या अर्थी तुम्ही हे बघताय एवढे पीपीटी आणि हे आम्ही बरंच काम करतो याच्यावर बॅकएंडला. इथे लक्षात की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी काम करावं लागेल आणि तुम्ही फक्त या नोट्स फॉलो करायचे. त्यामुळे तुमचं काम काही जास्त आम्ही ठेवणार नाहीये. आणि तुम्ही जर लेक्चर तासामध्ये मला वगैरे विचाराल तर साधारणपणे 25-1 तास आपल्याला हे लेक्चर सगळे कव्हर करण्यासाठी हवेत. असा आत्ताचा आमचा एक प्रायमरी अंदाज आहे. थोडंसं मागं पुढे होऊ शकतं. आता बाकीचे तुम्ही म्हणता की थोडंसं फास्ट स्लो ते आपण हळूहळू घेऊयात, कारण मला अजून तुमचा अंदाज नाहीये. आणि कसं होतं ऑनलाईन लेक्चरमध्ये की आपल्याला बऱ्यापैकी कधी आपण स्वतःच्याच फ्लो मध्ये जातो. त्यामुळे मला सांगत चला लक्ष. मला काही मी तसला नाही की मला वाईट वाटेल की तुम्ही अडवलं मध्ये. तर मला बिंदास सांगत चला की फास्ट होते किंवा थोडंसं स्लो घ्या किंवा कधी टर्म परत एक्सप्लेन करा. मी 100% एक्सप्लेन करणार. आणि याचबरोबर आपला सगळा सिलेबस कव्हर झाल्याबरोबर आपण त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीज पण आहेतच. टेस्ट सिरीज मध्ये आपण सगळे जे क्वेश्चन्स आहेत काय आहेत जे आम्ही आता सांगतो की प्रॉब्लेम क्वेश्चन्स आम्हाला वाटतात किंवा बरंच कव्हर करत असताना पण एक दोनदा मी बोललो की हा क्वेश्चन असा येऊ शकतो किंवा असं विचारू शकतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही टेस्ट सिरीज मध्ये पण बऱ्यापैकी कव्हर करणार आहोत. त्यामुळं एक संपूर्ण अभ्यास आपण ज्याला म्हणूयात तशा पद्धतीची आम्ही तयारी करून घ्यायची आम्ही आता सुरुवात केलेली आहे तुमची.
तर तुमचा प्रतिसाद तसा द्या. आणि काय होतंय या सगळ्या सिलेबस संदर्भात मला परत एकदा मी सांगतो कळकळीची विनंती तुम्हाला, हे सगळ्या गोष्टी परत तुम्हाला रिवाईज करणं गरजेचं आहे. आज तुम्ही जी दिलेली उत्तरं आहेत ती तुम्ही 4 दिवसांना तीच उत्तरं द्याल असं नाही. आणि लक्षात, एक असते आपली एक मेमरी असते, एक टेम्पररी मेमरी असते, ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ऑप्शन आठवतो. काही क्वेश्चन बघितले की डायरेक्ट आपल्याला ऑप्शन आठवतो. म्हणजे मला बराच अनुभव या गोष्टीमध्ये. तर काही स्टुडंट्स असे असतात माझे की ज्यांना डायरेक्ट ऑप्शन, त्यांना माहित नसतं का उत्तर हे आहे, परंतु हे उत्तर आहे. म्हणजे कदाचित त्यांच्या आन्सर की लक्षात असते किंवा त्यांना ते बघून पाठ झालेलं असतं. परंतु त्यामध्ये जर वर खाली काही केलं ना, काही टर्म बदलल्या, काय बदललं, तेव्हा आन्सर सांगता येत नाही. आणि हा सब्जेक्ट तसा आहे. मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन हा अतिशय व्हॉलाटाईल सब्जेक्ट आहे. मी परत सांगतोय, हा लगेच विसरू शकता तुम्ही. जेवढ्या लवकर लक्षात येतो तेवढ्याच लवकर तुम्ही विसरणार पण आहात. ते माझं वाक्य लक्षात ठेवा. लक्षात, त्यामुळे परत थोडंसं रिवाईज करत राहिलं पाहिजे आपण. आणि या प्रश्नांच्या संदर्भात आणि या सगळ्या संदर्भात तुम्ही थोडंसं या टचमध्ये राहा. बाकी नोट्स वगैरे बद्दल अभिजित सरांनी ऑलरेडी सगळी काळजी घेतली आहे. तुम्हाला पोस्टाने पाठवणारच आहे नोट्स माझ्या. आणि ह्या सगळ्या पीपीटी वगैरे पण तुम्हाला मिळतील त्याचबरोबर. त्याचा काही काळजी तुम्ही करू नये.